आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वायस देशभ्रतार सर, विचारपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथजी मडावी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे स्त्री पुरुष नागरिकांनो, सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, सुरुवातीला तुम्हाला एक महत्वाची सूचना देतो। मला माहिती आहे आपल्यापैकी प्रत्येकाकडे एक महत्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। त्याला मोबाईल असं म्हणतात। मोबाईल आला की उचललाच पाहिजे असा काही नियम नाहीये, तो आपला मालक नाहीये। त्याला आता पुढच्या काळापुरता म्हणजे काही काळ जोपर्यंत भाषण चालेल तोपर्यंत त्याला नोकर बनवा। कृपया सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर टाका। फोन आला तरी कृपया उचलू नका। SMS ने त्याला उत्तर द्या, जे काही द्यायचं असेल ते। नंबर 2, मला 50-51 वर्ष झाली मी भाषण देतो आहे। गावोगाव हिंडून भाषण देतो, तरी मला पेनड्रॉप सायलेन्सची सवय आहे। त्यामुळे माझी तुम्हाला नम्र सूचना आहे की कृपया कोणी मध्ये उठू नये। माझ्या माहितीप्रमाणे त्यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, त्यामुळे भूक लागली तरी तुमची भूक लवकर शमणार आहे। दुसरी एक अडचण असते, काही लोकांना मधून मधून लघवी करता उठावं लागतं। त्यांची अडचण मी समजून घेऊ शकतो, पण कृपया त्यांनी अशी कोपऱ्यातली जागा पकडावी की जेणेकरून आपण उठलो तर इतर लोक डिस्टर्ब होणार नाही, याची जरा काळजी घ्यावी। मित्रांनो, दुसरी आणखी एक महत्वाची सूचना माझे मित्र दशरथ मडावी म्हणाले, हे शहर कुबेरांचं शहर म्हणून ओळखलं जातं। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 43 वर्ष लोक सहभागाच्या आधारावर काम करते आहे। आम्ही आमच्या संघटनेकरता कधी सरकारची मदत घेतली नाही, फॉरेन फंडिंग घेतलेलं नाही। सातत्यानं लोकांच्या सहभागातून, लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून ही चळवळ 43 वर्ष आम्ही चालवतो आहोत। आणि म्हणून मित्रांनो, मला तुम्हा सगळ्यांना आवाहन करायचं आहे की तुमच्या समोर हा QR कोड लागलेला आहे, कृपया याचा उपयोग करा। 1000, 2000, 5000, 500, 100 तुम्हाला जे योग्य वाटतात ते पैसे त्या माध्यमातून तुम्ही पाठवा। आपल्यापैकी प्रत्येकाला याचा वापर कसा करावा हे नीट माहीत असतं, म्हणून मी ते एक्सप्लेन करत नाही। पण ज्यांना हे माहीत नसेल, माझ्या पिढीतले काही लोक असतील, त्यांनी केवळ याचा फोटो काढून न्या। घरी तरुण पिढीपैकी आपल्या घरात जी कोणी मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना विचारा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि पैसे कसे पाठवायचे ते सांगतील। मित्रांनो, आपण सगळेच्या सगळे या ठिकाणी महाराष्ट्र बचाव, संविधान बचाव या एका व्याख्यानाकरता एकत्र जमलो आहोत। आपल्या अध्यक्षांनी काहीही वेळ न देता माझ्याकरता वेळ शिल्लक ठेवलेला आहे, तर आपला कार्यक्रम 7 वाजता सुरू झालेला आहे। आता 8:18 होत आहे, त्यामुळे आपले पेशन्स किती वेळ ऐकण्याचे आहे याच्यावर मी किती वेळ बोलणार हे ठरणार आहे। त्यामुळे माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे, मी आधीच विचारून घेतो की किती वेळ तुमची बसायची तयारी आहे। 1.5 तास की जास्त होतो? वेळ कमी करायचा आहे किती? कळत नाही मला। 2 तास कोणी मध्ये एकाने उठता कामा नये। मी तुम्हाला बिलकुल बोर करणार नाही याची गॅरंटी सुरुवातीला आहे। मी 2 तास नाही बोलणार, पण 1.5 तास आणि समथिंग 10 मिनिटं वाढतील तर वाढतील। पण तुम्ही जर मध्ये उठायला लागला तर मात्र मी मध्येच भाषण थांबवेन। मित्रांनो, गेल्या 2023 मधल्या जानेवारीची गोष्ट आहे। नागपूरमध्ये धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचे एक महाराज आले। या महाराजांनी तिथे आल्यानंतर दिव्य दरबार आयोजित केला।
याला जादूटोणा झालेला आहे, त्याला करणी झालेली आहे, अमुक माणसाने केलेली आहे, अमुक नातेवाईकाने केलेली आहे, याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी त्यामध्ये सांगितल्या. त्या ठिकाणी आलेल्या पेशंटला अमुक रोग झालेला आहे, त्याकरता हे उपाय करा असं सांगितलं. हे महाराष्ट्रामधल्या आणि या देशामधल्या कायद्याचं डायरेक्ट उल्लंघन होतं. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जादूटोणा केला, करणी केलं असं म्हणणं इट्सेल्फ कायद्याने गुन्हा आहे. त्याला जादूटोणा विरोधी कायदा 2013 महाराष्ट्र राज्याचा असं आपण म्हणतो. ज्याला स्वतःला डॉक्टरची डिग्री नाही अशा कोणत्याही माणसानं जर एखाद्या रोगाचं निदान केलं म्हणजे डायग्नोसिस केलं, रोगांचे उपचार करण्याचा दावा केला किंवा प्रत्यक्ष उपचार करण्याचा सल्ला दिला किंवा उपचार केले तरीही तो कायद्यानं गुन्हा आहे. याला ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 हा केंद्रातला कायदा आहे. दोन्ही कायदे कॉग्निजिबल आहेत आणि या दोन्ही कायद्यांनुसार त्याच्यावर कारवाई होणं नितांत गरजेचं होतं. जादूटोणा विरोधी कायदा हा बनत असताना यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला. हा कायदा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, उद्धवजी ठाकरेंना जे शिवसेनेचे अध्यक्ष होते, देवेंद्र फडणवीस बीजेपीचे अध्यक्ष, या सगळ्यांपर्यंत त्यांचे बारकावे पोहोचून कायद्यामधला प्रत्येक बारीक सारीक तपशील पोहोचून त्यांची संमती मिळवली आणि एकमतानं हा कायदा 2013 साली संमत झालेला होता. या कायद्याने एक प्रचार प्रसार समिती गठीत केली. या समितीच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं जी समिती आहे त्यामध्ये मी सहअध्यक्ष या नात्याने ही तक्रार दिली. त्याआधी संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या 36 जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं मी ट्रेनिंग केलेलं आहे या कायद्याच्या संदर्भात. या कायद्यातले बारकावे त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या या समितीच्या सहअध्यक्ष या नात्यानं लेटर हेडवर तक्रार केली की हा जो बाबा आहे धीरेंद्र कृष्ण महाराज याने जादूटोणा विरोधी कायद्याचं पण या पद्धतीने उल्लंघन केलेलं आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट सुद्धा त्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर ऍक्शन घेतली पाहिजे आणि त्याला जेलमध्ये पाठवलं पाहिजे, कारण हे दोन्ही कायदे कॉग्निजिबल आहेत. नॉन बेलेबल त्यातला एक कायदा आहे जादूटोणा विरोधी कायदा. कोर्टातनं त्याला जमानत मिळाली असते. माझ्या आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा असा अनुभव आला, नागपूरचे पोलीस कमिशनर जाहीररित्या जाहीर करतात की हे दोन्ही कायदे धीरेंद्र कृष्ण महाराजाला लागू होत नाही. बरं, त्यांनी कायद्याचा अभ्यास इतका केलेला होता की ते म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा त्याला लागू होत नाही. कायद्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्दच नाहीये. या कायद्याचं नावच जादूटोणा विरोधी कायदा. दुसरं ते म्हणाले ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट पण लागू होत नाही. एखादा पोलीस खात्यामधला कॉन्स्टेबल हे बोलला असता तर आपण त्याला माफ करू शकलो असतो, पण एक IPS अधिकारी, नागपूरचे पोलीस कमिशनर यांना ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधला फरक जर कळत नसेल तर याचा अर्थ एवढाच होतो की त्यांनी IPS एक ढकलून पास केलं असलं पाहिजे और सरळ त्यांनी कायदे वाचलेले नसावे. हे कायदे आणि कायद्यांच्या प्रती मी स्वतः त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो होतो. त्यांच्या समोर ठेवल्या होत्या, त्यातले बारकावे त्यांच्या लक्षात आणून दिले होते. मी कमिशनरांबद्दल बोलतो आहे आणि तरी ज्यावेळेस कमिशनरांनी जाहीररित्या व्यक्त केलं मत आणि त्या पद्धतीचं लेटर मला दिलं, त्यावेळेस माझ्याजवळ एकच पर्याय होता की हायकोर्टामध्ये जाणे. कारण आजवर महाराष्ट्रामध्ये गेले 40 वर्ष मी काम करतोय, म्हणजे 43 वर्ष आता होत आहे आणि मी तक्रार केली आणि महाराष्ट्र पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही असं यापूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. कधी काँग्रेसचं सरकार असायचं, कधी काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असायचं, मधल्या काळामध्ये बीजेपी आणि शिवसेनेचं सरकार होतं आणि या सगळ्या सरकारांमध्ये मी एकदा तक्रार केल्यानंतर ऍक्शन होत असत.
आणि इथे तक्रार केल्यानंतर पोलीस अधिकारी आणि तेही IPS अधिकारी या पद्धतीने उत्तर देत आहेत. म्हणजे आता हायकोर्टात जा, हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्ट काय निर्णय देईल, जास्तीत जास्त पोलिसांनी ऍक्शन घ्यावी या पद्धतीचा निर्णय देईल. मग हे सरकार कदाचित सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल आणि तिथून 5-7 वर्षानंतर 8 वर्षानंतर निर्णय यायचा की पोलिसांनी ऍक्शन घ्या. हे उपद्रव आपण करायचे का? की सध्या असं पोलीस खातं महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे ज्याला भारताची राज्यघटना माहित नाही, ज्याला आपल्या भारतामधले कायदे माहित नाही, ज्याला फक्त आपला मालक माहित आहे आणि त्या मालकाने जे सांगितलं तेवढं फक्त कळतं, बाकी कळत नाही. असे ते नवं पोलीस खातं निर्माण झालेलं आहे. आणि या पद्धतीने वागवणारं जे सरकार आहे, म्हणजे 4-5 वर्षे आपण कोर्टामध्ये बांधून कोर्टामधनं हा निर्णय आणायचा हायकोर्टातनं आणि सुप्रीम कोर्टातनं 7-8 वर्षानंतर आणायचा, त्यापेक्षा आपल्या जवळ 1.5-2 वर्षाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये असं असंवैधानिक पद्धतीने वागणारं सरकारच आपण का बदलवू नये असं मला त्या दिवशी मनापासून वाटलं. कारण मित्रांनो, यापूर्वी कायद्याला या पद्धतीने वागताना मी कधीच पाहिलेलं नव्हतं. सरळ सरळ कायद्याचं डायरेक्ट उल्लंघन होत आहे. ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे, जो शासकीय कमिटीचा सरअध्यक्ष आहे, त्याचे अध्यक्ष सामाजिक न्याय मंत्री असतात, उपाध्यक्ष राज्यमंत्री असतात, या कमिटीच्या वतीने ही तक्रार आलेली आहे आणि तरीही पोलीस ऍक्शन घेत नाही. याचा अर्थ स्वाभाविक आहे पोलिसांचाही, कारण त्यांचे गृहमंत्री म्हणजे त्यांचे मालक, त्यांनीच या बाबाला बोलावलं, ते त्याच्या पायावर डोकं ठेवत आहेत, त्याचा आशीर्वाद घेत आहेत आणि अशा बाबावर आपण ऍक्शन कशी घेणार. याला आणखी एक पार्श्वभूमी होती. हा कायदा आणि याचं जेव्हा ड्राफ्टिंग सुरू होतं 2005 साली एक सामाजिक न्याय मंत्री या खात्यामध्ये होते. सामाजिक न्याय मंत्री जे होते ते हांडोरे, ते या कायद्याच्या पूर्ण पाठीशी होते, पण राज्यमंत्री जे होते त्यांचा विरोध होता. एकदा मी त्यांना समजवायला गेलो की हा विरोध काय आहे तुमचा. ते म्हणाले, मानव हा कायदा जो आहे तुम्ही जो बनवता आहात खूप चांगला झालेला आहे, मला मान्य आहे, पण हा कायदा केवळ गरिबांच्या विरुद्ध वापरला जाईल, आमच्या आदिवासींच्या विरुद्ध वापरला जाईल, हा कायदा उच्चभ्रू लोकांबद्दल वापरला जाणार नाही. आणि म्हणून माझा या कायद्याला विरोध आहे. पण असं कसं झालेलं, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये असं कसं घडेल. या महाराष्ट्रामध्ये एकदा कायदा झाल्यानंतर ते उच्चभ्रू माणूस असो, ब्राह्मण असो, दलित असो, कोणी असो, त्या सगळ्यांना समान पद्धतीने कायदा लागू होईल. आणि त्या माणसाचे शब्द मला आता वारंवार आठवायला लागले, कारण हा धीरेंद्र कृष्ण महाराज उच्चभ्रू असल्यामुळे त्याच्यावर कायदा राबवला जात नाही या पद्धतीचा संशय माझ्या मनामध्ये निर्माण झाला. कारण हा एक केस नाही आहे, या पद्धतीच्या आणखी काही केसेस आहेत ज्या प्रत्यक्ष त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी सांगितलं या केसमध्ये लागू होतो, कायदा लागू होतो. या पद्धतीच्या वारंवार तक्रारी आलेल्या आहेत. पोलीस खात्याकडनं या पद्धतीचा सल्ला कमिटीला मागण्यात आलेला आहे. कमिटीने सल्ला दिलेला आहे की ताबडतोब याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे आणि तरीही आपलं पोलीस ऍक्शन घेत नाही आणि तरीही त्या लोकांवर ऍक्शन झालेल्या नाही. म्हणजे या देशामध्ये बाबांचं संरक्षण करणारं हे सरकार आहे असं वाटण्यासारखे अनेक पुरावे सातत्यानं माझ्या जवळ येत गेले. या धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या काळामध्ये अनेकांचे मला फोन यायचे, फार घाणेरडी फोन यायची, शिव्या देणारे फोन यायचे, काही फोन असे असायचे, ए मानवा तुझी माय कोणत्या मुसलमानासोबत झोपली रे, या पद्धतीचे फोन यायचे. आता यांची संस्कृती तेवढी उच्च दर्जाची आहे त्यामुळे त्याच पद्धतीचे ते फोन करणार. एक फोन मला एका महंताचा आला हरिद्वारचा आणि ते मला असं म्हणायला लागले की आपका काम बहुत अच्छा है, ये अंधविश्वास उन्मूलन का काम जो आप देश में कर रहे हो ये काम में हम भी शरीक होना चाहते हैं. मी म्हटलं मनापासून मैं आपका स्वागत करता हूं, लेकिन मानव साहब हमारे मन में कुछ सवाल है, इन सवालों का हम जवाब चाहते हैं. ठीक है आप पूछिए.
मानव साहब, आप जो अंधविश्वास के खिलाफ इतने दिनों से काम कर रहे हो, सही माने में आप में किसी भी प्रकार का अंधविश्वास नहीं है। मैं म्हणालो, जी बिल्कुल कोई किसी प्रकार का अंधविश्वास मुझ में बचा नहीं है, क्योंकि मैं पहले बहुत अंधविश्वासी था, उसी में से मैं रैशनल बना हूं, इसलिए कोई अंधविश्वास मुझ में बचा नहीं। मानव साहब, आपने संविधान पढ़ा है? मैं म्हणालो, जी हाँ, मैंने संविधान तो पढ़ा है, पढ़ना ही पड़ता है। आपने संविधान की जो प्रस्तावना है, प्रीएम्बल है, वो पढ़ी है? जी हाँ, पढ़िए। इस प्रीएम्बल में कहा है, प्रस्तावना में कहा है, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोग, यानी ये जो पूरा संविधान है, ये संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है और हम भारतीय लोगों ने अपने आप को समर्पित किया गया है, ऐसा ये प्रस्तावना कहती है। जी हाँ, बिल्कुल बात सही है। आपका इस बात पर विश्वास है? जी हाँ, मेरा बिल्कुल पूरा विश्वास है। मानव साहब, जब ये प्रस्तावना लिखी गई थी तब आप वहां हाजिर थे? जी बिल्कुल हाजिर नहीं था। कैसे रह सकता हूं मैं? क्योंकि पंडित जवाहरलाल नेहरू जी ने 22 जनवरी 1947 म्हणजे आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी साधारणतः 8 महीने, 22 जनवरी 1947 को ये प्रस्तावना संविधान सभा में रखी। संविधान सभा ने उस दिन उसको मान्यता दी। तब तो मेरा जन्म ही नहीं हुआ था, मैं तो 51 साल में पैदा हुआ। जब मानव साहब आप वहां हाजिर भी नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये प्रस्तावना हमने लिखी है और हमने अपने आप को समर्पित की है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है। मैं मानो आपकी बात बिल्कुल सही है, क्योंकि ये जो संविधान है वो हम जैसे आम लोगों ने, जो जमीन पर पैदा हुए ऐसे आम लोगों ने लिखा है, आम लोगों के लिए लिखा है। ये संविधान आप जैसे लोगों के लिए नहीं है। आप जैसे लोग जो ब्रह्मा के मुख से डायरेक्टली टपकते हैं, पृथ्वी पर अवतरित होते हैं और जिनका संविधान मनुस्मृति है, जो 2000 सालों से इस देश में चलता आ रहा था, उस मनुस्मृति को यानी आपके संविधान को गाड़कर ही ये संविधान निर्माण किया गया है। आता हे मला का बोलावं लागलं मित्रांनो? खरं म्हणजे इतकी वर्ष, मी 43 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो आहे। मी 1971 सालापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे। सुरुवातीच्या कॉलेज जीवनाच्या काळामध्ये मी शाहू फुले आंबेडकर या विषयांवर बोलताना मनुस्मृती आणि हा विषय घेऊन बोलायचो, पण गेल्या 50 वर्षामध्ये मला कधी हा विषय बोलण्याची पुन्हा गरज वाटत नव्हती, कारण आपण त्या दिशेने वाटचाल करत। जाहीररित्या बोलताना मी नेहमी म्हणतो की श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे। मी माझ्या जीवनामध्ये जातपात मानत नाही। माझ्या वयाच्या 19व्या वर्षी लक्षात आलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात। आमच्या जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामध्ये जाती तोडो, जनेऊ तोडो नावाचं आंदोलन होतं। आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, म्हणून आमच्या काही मित्रांनी आम्ही ठरवलं की आपली नावं ही जाती प्रदर्शक असता कामा नये, आणि म्हणून मी मानव नाव धारण केलं। बाकीच्या मित्रांनी वेगवेगळी नावं धारण केली आणि तेव्हापासून आजपर्यंत माणूस बनण्याचा प्रयत्न करत करत मी जगतो आहे। माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी जातपात मानत नाही, सार्वजनिक आणि वैचारिक जीवनामध्ये तर मानण्याची शक्यताच नाही। असं असताना सुद्धा मला आता काय बोलावं लागतंय की श्याम मानव नावाचा माणूस तुमच्या पुढ्यामध्ये मी बोलतो आहे, असं मी केवळ याकरता बोलू शकतो कारण हा अधिकार मला या संविधानानं दिलेला आहे। या संविधानानं सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून अस्तित्व दिलं, माणूस म्हणून सन्मान दिला, माणूस म्हणून अधिकार दिलेला। मला जर परंपरेनुसार बोलायचं असतं, समजा या पद्धतीचं संविधान या देशामध्ये निर्माण झालं नसतं,
ज्या पद्धतीने हा देश गेली 2000 वर्ष चालत आलेला आहे त्या पद्धतीने हा चालत राहिला असता तर मला म्हणावं लागलं असतं, कारण मी एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला म्हणावं लागलं असतं, श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. सर्वसामान्य माणसाची ही या देशामधली मूळ ओळख आहे. तुम्ही म्हणाल सर हे आता राहिलं नाही हो, ही जुनी गोष्ट आहे. खरंच जुनी आहे नवी आहे हे समजून घेण्यासाठीच आपण या प्रश्नांचा विचार करतो. या पुढ्यामध्ये मी जी तुमच्या पुढ्यामध्ये मांडणी करणार आहे त्याबद्दल मी तुमची सुरुवातीला माफी मागून घेतो. आजपर्यंत तुम्ही जे ऐकत आला त्यापेक्षा फार वेगळं ऐकणार आहात. सर्वसाधारण बोलण्यामध्ये आपण असं बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, याचा परिणाम काय झाला हे तुमच्या लक्षात येत आहे का? आज देशभरातल्या माणसांची समजूत ही झालेली आहे. मी देशभरातल्या माणसांबद्दल बोलतो आहे. सगळ्या प्रकारच्या जाती धर्मातल्या लोकांमध्ये मी वावरत असतो. त्यांची समजूत अशी झालेली आहे आणि ती समजूत निर्माण करण्यामध्ये गेल्या 10 वर्षातले अतिशय इंटेलिजंटली झालेले प्रयत्न. एक तर आम्ही संविधान दिवस साजरा करायला लागलो. खरं म्हणजे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस असू शकतो हे केवळ ज्यांचा संविधानाचा सखोल अभ्यास होता त्यांनाच माहीत होतं. सर्वसामान्य माणसांना माहीत नव्हतं. गेल्या 10-11 वर्षांपासून हा दिवस आपण पाहायला लागलो आणि संपूर्ण देशभर बीजेपीने अतिशय इंटेलिजंटली ही गोष्ट पसरवली की हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं आहे आणि हे संविधान केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या हिताकरता निर्माण केलेला आणि हा संदेश संपूर्ण देशभर नीटपणे पसरवला. आणि हा पसरवल्यामुळं आता जर संविधान बदलायचं असेल आणि संविधान बदलणार असेल तर बाकीच्या लोकांना वाईट वाटण्याचं काहीच कारण, उलट ते खुशच होणार मनापासून. यामध्ये खरं म्हणजे माझे मित्र दशरथजी असं म्हणाले की आदिवासींनाही वाटत नाही हे संविधान आपल्याला. त्यांच्यापर्यंत पण हा संदेश पोहोचलेला नाहीये की संविधान आपल्या हिताचं आहे. अशी विचित्र परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. ते या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्यामध्ये कुणाकुणाचा वाटा? एक तर आपल्या संपूर्ण देशामधल्या दलित विचारवंतांचा आणि पुढाऱ्यांचा यामध्ये मोठा वाटा. अनेक प्रकारचे सत्य आपण दडवून ठेवू. बाबासाहेबांना मोठे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण बाबासाहेबांना एकटं पाडू हे आपल्या कधीच लक्षात आलं नाही. ते आपण जरा नीट समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी एक जनरल सुरुवात करतो ती 1899 सालापासून सुरुवात करतो. छत्रपती महाराजांचे वंशज शाहू महाराज 1899 साली कोल्हापूरचे राजे आहेत. पंचगंगा नदीमध्ये स्नान करत आहेत आणि या नदीमध्ये स्नान करत असताना त्यांचा एक ब्राह्मण पुरोहित जो त्यांच्या पदरी नोकर आहे तो मंत्र म्हणतो आहे. आता शाहू महाराजांचे वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक मित्र होते. त्यांचा एक ब्राह्मण मित्र होता तो सांगायला लागला, शाहू महाराज तुमच्या लक्षात येत आहे का, हा जो तुमच्या पदरी असणारा नोकर ब्राह्मण मंत्र म्हणतो आहे तो पुराणातले मंत्र म्हणतो आहे, वेदांमधले मंत्र म्हणत नाही आहे. शाहू महाराजांनी स्वाभाविक उत्सुकतेनं त्या आपल्या पुजाऱ्याला विचारलं, का रे बाबा तू माझ्या पुढ्यामध्ये जे मंत्र म्हणतोय ते पुराणातले का म्हणतोय, वेदांमधले का नाही म्हणत? अनेक वर्षांपासून यांच्या पदरी नोकर असलेला, त्यांच्याकडनं पगार घेत असलेला हा ब्राह्मण त्यांना म्हणाला, राजे महोदय तुम्ही जरी राजे असला तरी तुम्ही जन्माने शूद्र आहात आणि शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही. मला जरी वेदांमधले मंत्र येत असले तरी तुम्हाला तो अधिकार नसल्यामुळे मी तुमच्या पुढ्यामध्ये वेदांमधले मंत्र म्हणू शकत नाही आणि म्हणून मी पुराणामधले मंत्र म्हणतो आहे. शाहू महाराजांना राग आला आणि त्यांनी त्याला काढून टाकलं. त्याचा पगार बंद झाला.
आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली. ही जी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागली त्यामध्ये पुण्यामध्ये आणखी मोठी आग लागली. पुण्यामध्ये काँग्रेसचे लीडर बाळ गंगाधर टिळक, ज्यांना आपण लोकमान्य टिळक नावाने ओळखतो, त्यांनी लेख लिहिले, अग्रलेख लिहिले आणि त्याचा फक्त सारांश मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कारण महाराष्ट्रावरील चर्चा सुरू होती की जर शिवाजी महाराजांचे वंशज हे शाहू महाराज आहेत तर ते क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत. त्यावर टिळक लिहितात की शाहू महाराज एक क्षत्रिय आहेत ते शूद्र आहेत हा विचार करणं, अशी चर्चा करणं ही निरर्थक गोष्ट आहे. कारण कलियुगामध्ये आता दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरे बाकी सगळेचे सगळे शूद्र. कारण कलियुगामध्ये वैश्य आणि क्षत्रिय हे दोन्ही वर्ण सस्पेंड केलेले आहेत, रद्दबातल केलेले आहेत. त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत आणि शूद्रांपुढे एक म्हणू नये हे धर्मवचन आहे. त्यामुळे ते धार्मिक कृत्य त्या ब्राह्मणांनी पार पाडलेलं आहे. शाहू महाराजांनी त्याला नोकरीवरनं काढून टाकणं आणि त्याचा पगार बंद करणं हे उलट धर्मबाह्य कृत्य आहे आणि त्याच्यावर अन्याय केलेला आहे. मग लोकांनी प्रश्न विचारला, कारण शिवाजी महाराजांविषयी लोकांच्या मनामध्ये त्याही काळामध्ये प्रेम होतं, आता इतकं नसेल पण कमी असेल तर होतं. आमच्या शिवाजी महाराजांच्या वंशजाला तुम्ही कसं काय शूद्र म्हणतात? त्यावर टिळकांनी दिलेलं उत्तर आहे. टिळक असं म्हणाले की शिवाजी महाराज हे शूद्र होते म्हणूनच महाराष्ट्रामधल्या ब्राह्मणांनी त्यांचा राज्याभिषेक करण्यासाठी नकार दिलेला होता. तो सगळा इतिहास तुम्हाला माहिती. महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणाने त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही आणि त्यामुळे दादा भट्टाला बोलवावं लागलं. काशीवरनं ज्या दादा भट्टाला बोलावलं त्याला एवढी दक्षिणा शिवाजी महाराजांनी दिली की राज्याभिषेकानंतर तो परत जात असताना त्याला ती दक्षिणा स्वतःच्या खांद्यावर नेता येत नव्हती, सहकाऱ्यांच्या खांद्यावर नेता येत नव्हती, तर घोड्यांवर आणि नंतर बाकी प्राण्यांवर लागून त्यांनी घेऊन गेला. त्याबद्दल टिळक असं लिहितात, त्यांचं एक्झॅक्ट वाक्य तुमच्या पुढ्यामध्ये मी सांगतो आहे. टिळक असं म्हणतात की शिवाजी महाराजांना तात्पुरतं अपवाद करून क्षत्रियत्व बहाल केलं होतं. तात्पुरतं याचा अर्थ फक्त राज्याभिषेकापुरतं या दादाभट्ट नावाच्या ब्राह्मणाने त्यांना क्षत्रिय बनवलं. तेवढ्या पुरता त्यांचा काय करायचा तो राज्याभिषेक केला. ते आधी शूद्र होते, नंतर शूद्र आहेत आणि त्यामुळे त्यांचे सारेच्या सारे वंश शूद्र आहेत. सगळ्या 96 कोटी लोकांना मी आता प्रश्न विचारतो आहे, तुम्ही कुठे आहात? आम्ही 96 कोटी अमोक तमोक तमोक सारेच्या सारे शूद्र आहेत. ज्याचा जन्म ब्राह्मण जातीमध्ये झालेला नाही ते वगळता बाकी सगळे शूद्र आहेत. हे या देशाचं वचन आहे. आता याला तुम्ही देश म्हणायचं नाही म्हणायचं हे लक्षात घ्या. या देशामध्ये किमान गेले 2000 वर्ष मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये हिंदू राज्य होते तरी मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये काही शूद्र राज्य होऊन गेले तरी मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये 800 वर्ष जवळपास मुस्लिम राजे होऊन गेले आणि तरीही मनुस्मृतीचं राज्य सुरू होतं. या देशामध्ये 150 ते 90 वर्ष इंग्रजांचं शासन होतं आणि तरी राज्य मात्र मनुस्मृतीचं होतं. टिळकांचा कालावधी हा इंग्रजी शासनातलाच कालावधी आहे. मी आता तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. समजा लोकमान्य टिळकांच्या मनोवृत्तीच्याच माणसाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस याच पद्धतीने वाढत गेली असती, अशाच विचारांच्या माणसांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला या देशाला स्वातंत्र्य मिळवता आलं असतं आणि या देशाची राज्यघटना त्यांनी निर्माण करायचं ठरवलं असतं, तर ती राज्यघटना कशी असती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जन्माने अतिशूद्र होते ते कुठे असते? जरा विचार करून पहा. म्हणजे हा देश कसा निर्माण झाला ते तुमच्या लक्षात. मित्रांनो, मधल्या काळामध्ये काही वेगळ्या गोष्टी घडल्या.
1920 साली 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. 1915 साली आफ्रिकेमधनं मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस भारतामध्ये आलेला होता. तो भारतामध्ये गेले 4-5 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या चळवळी, नेळीचं आंदोलन पासून अनेक चळवळी चालवत होता. काँग्रेसच्या संपर्कात होता, काँग्रेसचा पुढारी नव्हता आणि सदस्य पण नव्हता. नागपूरमध्ये 1920 साली अधिवेशन झालं. 25 डिसेंबरला त्या 2-3 दिवसात झालेलं अधिवेशन आहे. लोकमान्य टिळक वारल्यामुळे त्याच्या अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी महात्मा गांधींकडे आहे. अंत्यसंमेलनामध्ये महात्मा गांधी बोलताना असं बोलतात, मैं एक रूढ़िवादी हिंदू हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं, लेकिन मेरे घर में जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है और इस पाप को मिटाना मैं अपने आप का कर्तव्य मानता हूं. जो लोग जाति के आधार पर भेद करते हैं, उच्च नीचता मानते हैं, वे कभी भी सनातनी हिंदू नहीं हो सकते हैं. त्या वेळेची काँग्रेस ही उच्चभ्रूंचीच काँग्रेस होती. त्यामुळे स्वाभाविकच गांधींना आडवे प्रश्न विचारण्यात आले. गांधींना प्रश्न विचारला की तुम्ही भगवद्गीतेला खूप मानता, भगवद्गीतेतल्या अनेक वचनं तुम्ही सारखी देत असता. भगवद्गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, वेदांमधलं पुरुष सूक्त जे आहे ऋग्वेदामधलं, वेदांमधला ऋग्वेद, ऋग्वेदामधलं पुरुष सूक्त, त्यामध्येही असं म्हटलेलं आहे. मनुस्मृतीमध्येही असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणाचा जन्म झाला, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झाला, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झाला आणि पायांमधनं शूद्राचा जन्म झाला. हे जर आपलं धर्मवचन आहे तर तुम्ही कसं काय या पद्धतीनं बोलू शकता? त्यावर महात्मा गांधी अजून काँग्रेसचे नेता बनायचे आहे. काँग्रेसमध्ये 99% लोक हे हिंदू आहेत, उच्चभ्रू हिंदू आहेत आणि महात्मा गांधींना या देशामध्ये त्या लोकांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांना सोबत घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता आंदोलन करायचं आहे. असे असताना महात्मा गांधी म्हणतात, मेरे धर्म ग्रंथों में कुछ भी कहा हो तो भी जो मानव जाति के लिए हितकारक होगा, मेरे सतत विवेक बुद्धि को जो बचेगा वही मैं अपने जीवन में स्वीकारूंगा. और हमारे धर्म ग्रंथों में कई मनगढ़ंत बातें कही है, मनगढ़ंत बातें कही है. असं त्यावेळेस 1920 साली 25 डिसेंबर नागपूरमध्ये बोलतात. तिथून महात्मा गांधी प्रयत्नपूर्वक काँग्रेसला बदलवत नेतात. काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना सहभागी करतात. ज्या देशामधले स्त्री घराच्या बाहेर पडायला तयार नसे त्या स्त्रियांना मोठ्या संख्येनं इंग्रजांच्या बंदुकांपुढे रस्त्यावर उभे करतात. जगाच्या इतिहासामध्ये कोणत्याही आंदोलनात एवढ्या मोठ्या संख्येने कधी स्त्रिया उतरल्या नव्हत्या. एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया उतरतात आणि संपूर्ण काँग्रेसचं चित्र आणि चरित्र ते बदलवत नेतात. या काँग्रेसमध्ये समतेचे ते बीज पेरतात. कोणत्याही जातीमध्ये तुम्ही जन्माला आला असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आलेला असाल तरी सगळ्यांना समानतेची वागणूक मिळेल याची काळजी घेतली जाते. वेगवेगळ्या धर्मातल्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेतलं जातं. मुस्लिमांना सहभागी करून घेतलं जातं, जैनांना आणि बौद्धांना सहभागी करून घेतलं जातं, शिखांना सहभागी करून घेतलं जातं, ख्रिश्चनांना सहभागी करून घेतलं जातं आणि त्यातून संपूर्ण काँग्रेसची एक चळवळ बदलत जाते. त्यामध्ये गांधी चारही मूल्य अतिशय उत्तमपणे आपल्या संपूर्ण आंदोलनांमधनं पेरत जातात. पहिलं मूल्य असतं समतेचं, दुसरं मूल्य असतं बंधुतेचं, तिसरं मूल्य असतं स्वातंत्र्याची आस. जे देश 2000 वर्ष गुलाम राहिला त्याच्यामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण करतात आणि ज्या देशामध्ये दलित माणसांना न्याय मिळत नव्हता त्या देशामध्ये न्यायाबद्दलची जागरूकता निर्माण करतात आणि या पद्धतीने हे आंदोलन चालत राहतं. काँग्रेसचं आंदोलन केवळ स्वातंत्र्य आंदोलन कधीच नव्हतं आणि म्हणून मित्रांनो 1946 साली
ज्यावेळेस असं लक्षात येतं की आता आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, भारताचे राष्ट्रीय सरकार बनणार आहे आणि त्याचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू असणार आहे, त्यावेळेस महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलावून घेतात. त्यावेळेस त्यांच्यासोबत सरोजिनी नायडू असतात आणि महात्मा गांधी त्यांना म्हणतात की आपल्याला हे जे राष्ट्रीय सरकार निर्माण करायचं आहे यामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घ्या. दूरदर्शनवर जी एक सिरियल आली होती त्यामध्येही हा प्रसंग आहे. जब्बार पटेलने आंबेडकर नावाचा जो चित्रपट निर्माण केला त्यामध्येही हा प्रसंग आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लॉ मिनिस्टर म्हणून घ्या. प्रश्न विचारला जातो का गो, कारण त्यांचं आपलं तर काही फारसं पटत नाही. यावेळेस गांधी असं म्हणतात की महात्मा गांधी नंतर नाव आलं त्यांना, गांधी असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर राज्यघटनेमध्ये मोलाचं योगदान देऊ शकले तर ते या देशामधल्या शेवटच्या माणसांना आणि स्त्रियांना योग्य न्याय देतील आणि म्हणून तुम्ही त्यांना यामध्ये सहभागी करू. खरं म्हणजे त्याआधी ऑलरेडी ड्राफ्टिंग झालेलं. रावांचा त्यामध्ये मोठा वाटा होता, नेहरूंनी त्यावर हात फिरवलेला होता. ते असे म्हणाले कारण सगळे त्यावेळेस काँग्रेसमध्ये खूप लोक बॅरिस्टर होते, कायद्याचं चांगलं ज्ञान असणारे लोक होते. प्रश्न विचारला हे तर आपणही करू शकतो, मग आपणच ही राज्यरचना निर्माण करायला काय हरकत आहे, इतरांची मदत घ्यायची काय गरज आहे. त्यावर गांधी प्रतिप्रश्न उपस्थित करतात ही राज्यरचना आपण काँग्रेसची बनवतोय की देशाची बनवतो. आणि मग नेहरूंना हा मुद्दा पटतो. उलटी गंगा वाहते. पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर आंबेडकरांना बोलावून घेतात, त्यांना विनंती करतात, त्यांना सांगतात महात्मा गांधी काय म्हणाले आणि त्यामुळे तुम्ही लॉ मिनिस्टर म्हणून यामध्ये या, म्हणजे तुमचा अत्यंत मोलाचा वाटा राज्यघटना निर्माण करण्यामध्ये असू शकेल आणि तुम्ही स्त्रियांना आणि शेवटच्या माणसाला न्याय देऊ शकाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं फारसं पटत नसताना सुद्धा मोठ्या मनानं ही विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य करतात. आता अर्थ अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता संविधान सभेचे सदस्य राहिलेले नाही. त्याच्या कारण या निवडणुका अधिक झालेल्या आहेत. त्याचा थोडा इतिहास तुमच्या पिढ्यामध्ये ऑलरेडी माझे मित्र दशरथ परावांनी मांडलेला. 389 सदस्य जे निर्माण झाले यामध्ये आले. पाकिस्तान आणि भारत वेगळे झाले आणि भारतामध्ये 299 सदस्य उरले. आंबेडकर निवडून आले ते पाकिस्तान मधून आता निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांना पाकिस्तानची राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार आहे, पण भारताची राज्यघटना निर्माण करण्याचा अधिकार नाही. संविधान सभेच्या निवडणुका पुन्हा होणं शक्य नाही. आणि म्हणून मग जयकरांना राजीनामा द्यायला लावला आणि जयकरांच्या जागी पुण्यावरनं काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. जुलै 1947 सालची ही घटना आहे. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जुलै 47 साली निवडून आले, मग रीतसर 1947 साली 15 ऑगस्टला जेव्हा मंत्रिमंडळ रीतसर काम करायला लागलं तेव्हा लॉ मिनिस्टर होतेच ते. आणि मग 22 ऑगस्ट 1947 साली ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन बनले आणि मग इतक्या सुंदर पद्धतीची राज्यघटना तुमच्या माझ्या वाट्याला आलेली आहे. हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की बाबासाहेबांना आपण मोठे करतोय असं वाटून तुम्ही इतर समाजापासून बाबासाहेबांना तोडू नका. बाबासाहेबांनी या देशामधल्या सगळ्या माणसांना न्याय दिलेला आहे. या देशामध्ये स्त्रियांना प्रतिलोम विवाह करता येत नव्हता. एखाद्या ब्राह्मण स्त्रीनं जर एखाद्या क्षत्रिय पुरुषाशी लग्न केलं, वैश्य पुरुषाशी लग्न केलं, शूद्र पुरुषाशी लग्न केलं तर तिची मुलं चांडाळ म्हणून जन्माला येत असेल. चांडाळ ही सगळ्यात खालची जात मानली जाते, ज्याला गावामध्ये प्रवेश नसतो, स्मशानामध्ये राहावं लागतं, हे मानलं जातं.
पुरुषाला मात्र सगळे अधिकार होते. ब्राह्मण पुरुषाने कोणाशी लग्न करावं, ब्राह्मण पुरुषानं ब्राह्मण स्त्रियांशी लग्न करावं, क्षत्रिय करावं, वैश्य करावं, शूद्र करावं, बरं एक करावं किंवा चार करावं बंधन नाही, वाटेल तेवढी करावी. पण स्त्रियांनी मात्र खालच्या कोणत्याही वर्णाशी लग्न करता कामा नये. आणि आज तुम्हाला असं दिसेल की माझे काही मित्र आहेत, एक नरेंद्र यादव आहे जे माझ्या चळवळीचे मुंबईचे अध्यक्ष होते, त्यांची पत्नी ब्राह्मण आहे. दुसरे माझे मित्र रामदास आठवले, त्यांची पत्नी ब्राह्मण आहे. तिसरे मित्र आहे प्रकाश आंबेडकर, त्यांचीही पत्नी ब्राह्मण आहे. आणि या सगळ्यांची मुलं परंपरेनुसार चांडाळ बनली असती. म्हणजे ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा आपल्याला पसंत मान्य आहे तो नवरा निवडण्याचा अधिकार या घटनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे, हे आपण विसरता कामा. त्यामुळे ही राज्यघटना जी आहे ती काँग्रेसने निर्माण केलेली राज्यघटना आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांचा सगळ्यात मोठा वाटा जर कोणता असेल तर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाल्यानंतर त्यांनी एक घटनेमधला मुद्दा 299 सदस्यांना पटवून एक मतानं संमत करून घेतला. जगातली ही पहिली राज्यघटना असेल जी बहुमतानं बनली नाही, एक मतानं बनलेली आहे. आणि हे त्यांचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. सगळ्यांना नीट पटवणं, प्रत्येकाच्या आर्ग्युमेंटची उत्तरं देणं आणि त्यांची संमती मिळवत या पद्धतीची एक सुंदर राज्यघटना निर्माण करणं. त्यामुळे मित्रांनो हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. मनुस्मृतीविषयी मी का एवढं बोलतोय किंवा माझ्या आधीचे पण लोक का बोलले, नेहमी एक लक्षात घ्यावं की आपण काय होतो हे समजून घेण्याकरता मनुस्मृतीचा अभ्यास करणं नितांत गरजेचं आहे. जो स्वतःला हिंदू समजतो आणि म्हणवतोय त्या प्रत्येकानं मनुस्मृती वाचली पाहिजे. मी स्वतःला हिंदू म्हणवतो, अभिमानाने सांगत असतो मी हिंदू आहे. कारण हिंदू हा धर्मच नाहीये, मुळामध्ये ती एक परंपरा आहे, संस्कृती आहे. आणि त्या परंपरेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारधारा, त्यामध्ये जशा आस्तिक परंपरा आहे तशा नास्तिक परंपरा आहे. एक चार्वाक परंपरा जी नास्तिक आहे, लोकायत परंपरा ती नास्तिक आहे. या दोन्ही परंपरा ईश्वर मानत नाही आणि वेदही मानत नाही. त्यानंतर बौद्ध परंपरा आहे, जैन परंपरा आहे. याही परंपरा नास्तिक मानल्या जातात कारण या दोन्ही परंपरा वेदही मानत नाही आणि कदाचित काही थोडे बहुत देव मानतात पण देवही मानत नाही असं मानलं जातं. त्यानंतर आस्तिक परंपरेमध्ये सांख्य परंपरा आहे जी आस्तिक परंपरा मानली जाते, पण ती देव मानत नाही पण वेद मानते, म्हणून तिला आस्तिक परंपरा असं म्हटलं जातं. आणि सगळीच्या सगळी माणसं या भारतीय संस्कृतीमध्ये जी जन्माला आलेली आहे ती कोणत्याही विचारांची असली तरी शेवटी भारतीय आहे. या अर्थानं मी हिंदू आहे. आता मित्रांनो या मनुस्मृतीमधले फक्त काही मुद्दे मी तुमच्या पुढ्यामध्ये मांडत जातो, म्हणजे आपण कुठून सुटलो आणि कुठे आलो हे तुमच्या लक्षात येईल. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. ब्राह्मणांची सेवा करणं हेच केवळ शूद्रांचं मुख्य कर्म आहे. त्यांनी इतर काहीही कामं केली तरी त्यांची सेवा पावत नाही, त्यांना मोक्ष मिळू शकत नाही, देवाला ते प्रिय बनू शकत नाही. केवळ ब्राह्मणांची सेवा केल्यानंतरच त्यांना खऱ्या अर्थानं पुण्य लागतो. आणि या देशामध्ये शूद्र विधेयक सगळेच्या सगळे ब्राह्मण जन्म ज्यांनी घेतलाय ते बदलतात. मी ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेल्या माणसाला मुळीच जोडून देत नाही, त्याला ब्राह्मण मानत नाही. कारण तुमचा माझा जन्म कोणत्या जातीमध्ये जन्माला घेऊ आपण हे आपल्या हातामध्ये नसतो, तो अपघात असतो जीवनात. पण जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला आहे आणि तो स्वतः मात्र कोणालाही श्रेष्ठ मानत नाही, कोणालाही कनिष्ठ मानत नाही, त्याला मी ब्राह्मण मानत नाही. जो सगळी माणसं समान आहे असं मानतो आणि समानतेने सगळ्यांसोबत वागतो तो ब्राह्मण नाही. जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला नाही, इतर कोणत्या तरी जातीमध्ये जन्माला आलेला आहे, पण मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि माझ्यापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं मानतो, तो ब्राह्मणी विचारसरणीचा आहे, मनुवादी विचारसरणीचा आहे आणि म्हणून मी त्याला ब्राह्मण मानतो. यामुळे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला माणूस आपण काढून टाकूया.
पण त्या काळामधला ब्राह्मण म्हणजे हा ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेलाच असायचा. हा त्या संदर्भातला ब्राह्मण तोच शब्द आहे. आता दुसरं एक छोटस गंमत म्हणून मी तुम्हाला सांगतो, यदि शूद्र गर्व से ब्राह्मण पर थूक दे तो उसकी जीवा काट दे, मुख काट दे। यदि वो पेशाब कर दे तो उसका लिंग काट दे, और वो उसकी ओर अपान वायु निकाले तो उसकी गुदा कटवा दे। आता एखाद्या मामाने एखाद्या शूद्र माणसाने उद्दामपणे ब्राह्मणावर तोंडला, त्याचं कदाचित तोंड कापलं, ठीक आहे, समजण्यासारखं आहे. त्याने लघवी केली, लिंग कापलं, समजण्यासारखं आहे. पण अपान वायू निकाली तो गुन्हा काढते. अपान वायू म्हणजे आपल्या वऱ्हाडी भाषेमध्ये पादणे. पादण्यावर कोणाचा तरी कंट्रोल आहे. आपले नेहरूजी नेहमी गॅरंटी देत असतात, आपले मोदीजी नेहमी गॅरंटी देत असतात, ये मोदी की गॅरंटी है. तसं तुम्ही सांगाल का, ये मेरी गॅरंटी है, मैं कभी भी जिंदगी में किसी के सामने नहीं का दूंगा? पॉसिबल आहे? पॉसिबल तरी काय? अरे समोर एखादा ब्राह्मण येतोय, त्याला हा माणूस पूर्णिशात करतोय, नमस्कार करतोय, तेवढ्यात समजा सुटू येतो, दुधा कापून करायचं. या पद्धतीचा आदेश, हे मनुस्मृतीचे नियम. ब्राह्मण की संपत्ति राजा द्वारा कभी भी नहीं ली जानी चाहिए. काही झालं तरी ब्राह्मणाची संपत्ती घ्यायची नाही. आणि पुढचं भाग इंटरेस्टिंग है, राजा बार बार यज्ञ करे और यज्ञ करने के बाद धर्म के लिए यज्ञ करें, और उसमें ब्राह्मणों को, पहले वक्त है स्त्री, ब्राह्मणों को स्त्री, गृह, शय्या, वाहन आदि भोग साधक पदार्थ दे. म्हणजे राजाने वारंवार यज्ञ आयोजित करायचे आणि सगळ्यात महत्वाचं काम करायचं, ब्राह्मणाला सगळ्यात पहिले काय द्यायची? स्त्री भोगण्यासाठी. ही लग्नाची बायको नाही. लग्नाचा अधिकार काय? चारी वर्णातल्या बत्तीस जोड्या करता येतात. या पद्धतीचे नियम या देशामध्ये 2000 वर्ष चालत आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, ब्राह्मणाची हत्या करणे हे अतिशय मोठं पाप आहे. त्यामुळे राजाने काही झालं तरी ब्राह्मणाची हत्या करता कामा नये. आणि दुसऱ्या बाजूने शूद्र की हत्या कुत्ता, बिल्ली, मेंढक समान है. तुमची माझी हत्या कुत्र, मांजर, देव यांची हत्या केल्यानंतर जेवढी शिक्षा आहे तेवढी, त्याच्या पलीकडे नाही. आपली लायकी 2000 वर्ष काय होती ते जरा कृपया समजून घ्या. आणि कुठून या राज्यघटनेने आपल्याला कुठे आणून ठेवलेलं आहे ते जर आपण समजून घेतलं तरच मित्रांनो आपल्याला खऱ्या अर्थानं या राज्यघटनेचं मूल्य कळेल. या देशामध्ये स्त्रियांना अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. स्त्रीनं स्वातंत्र्य मिळते. लहानपणी बापानं, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं सांभाळायची जी वस्तू आहे, या पुरुषांच्या आज्ञेमध्ये तिला राहायचंय. ज्या मुलाचं संगोपन केलं त्याच्या आज्ञेत तिला राहायचं आहे. आई झाल्यानंतर, मुलगा असताना त्या स्त्रीला हिंदू कोर्टाच्या माध्यमातून आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून असे अधिकार मिळाले. या सभागृहामध्ये आज 20% तरी स्त्रिया उपस्थित आहेत. हे सगळं ऐकता आहे. आज स्त्रिया पाहिजे त्या व्यक्तीशी लग्न करू शकतात. आज स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीचे व्यवसाय करू शकतात. आज स्त्रिया शिकू शकतात. हे सगळं राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला अधिकार प्राप्त झालेले आहे. हेही दुसऱ्या बाजूने आपण विसरता कामा नये. आता मित्रांनो, यांचे जे काही प्रयत्न सुरू आहेत ते काय आहेत? खरं म्हणजे या लोकांना मी फार चांगलं ओळखतो. यांना मोठे करण्यामध्ये आमचाही वाटा राहिलेला आहे. जेव्हा या देशामध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लागली होती त्यावेळेस मी मध्ये कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी होतो. MA पार्ट 1 इंग्लिश साहित्यामध्ये मी परीक्षा दिली होती. वर्ध्याला परत आलो होतो आणि 25 जूनला आणीबाणी लागू झाली. 26 जूनला आम्ही पोस्टर्स लावले. 27 जूनला अटक झाली. पुढे 10 महिने जेलमध्ये राहावं लागलं. जेलमध्ये असतानाही RSSच्या लोकांसोबत होतो. जेलमध्ये सुटल्यानंतर जवळपास मला 9-10 महिने मिळाले बाहेर भटकायला. इमर्जन्सी सुरू असताना त्या काळातही अनेक RSSच्या लोकांसोबत काम केलेलं आहे.
नंतर आम्ही विदर्भामध्ये जनता पार्टीचं गठन केलं. त्यावेळेस दोनच पक्ष होते विदर्भात, एक जामवंतराव झोपेंचा फॉरवर्ड ब्लॉक होता आणि दुसरा होता जनसंघ, ज्याला आम्ही शेड्डी बड्डीची पार्टी त्या काळामध्ये म्हणायचो. हा जनसंघ म्हणजे आजचा जुना बीजेपीचा जुना अवतार. या जनसंघाला आणि फॉरवर्ड ब्लॉकला घेऊन आम्ही जनता पार्टीचे महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने विदर्भामध्ये गठन केलं. त्या माध्यमातून 77 सालच्या निवडणुकांमध्ये दणकून काँग्रेसच्या विरोधी प्रचार केला. आणि गंमत अशी होती की माझे सगळे नातेवाईक हे काँग्रेसमध्ये होते. कोणी खासदार होतं, कोणी आमदार होतं, कोणी मंत्री होते आणि त्यांच्या विरोधात दणकून प्रचार केला. 78 मध्ये विधानसभेमध्ये दणकून प्रचार केला, नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दणकून प्रचार केला आणि त्यानंतर निवडणुकीचं राजकारण आपलं नाही असं मी मानलं आणि केवळ सामाजिक कामामध्ये पुढे राहिलो, केवळ अपवाद योगावं. अलीकडच्या काळामध्ये मला का निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष उभा राहत नाहीच मी, पण निवडणुकीमध्ये याला निवडून आणा आणि त्याला पडा असं म्हणण्याची मला गरज का वाटते आहे? कारण यांची हिंदू राष्ट्राची हे हिंदू राष्ट्र नावाचं प्रकरण मला प्रचंड भीती निर्माण करते मनामध्ये. काय बाबा हे हिंदू राष्ट्र यांचं? बेसिकली पहिला प्रश्न असा आहे की आज देशामध्ये कोणाचं राज्य आहे? अरे या देशामध्ये जर 80% हिंदू आहेत, या देशाचे सारेच्या सारे पंतप्रधान हिंदू राहिलेले आहेत, पंतप्रधान या देशातलं सगळ्यात सशक्त पद आहे, तो देश चालवत असतो. कारण मनमोहन सिंगांना हे शीख असले तरी त्यांना हिंदूच मानतात. मग असं असताना आपल्याला वेगळ्या हिंदू राष्ट्राची गरज का वाटते आहे हे जरा हृदयात समजून घ्या. हा फार मोठा धोका आहे, तो आपण समजला पाहिजे. मोहन भागवत असं म्हणाले 2 वर्षापूर्वी, त्यांचं वक्तव्य सगळीकडे प्रकाशित झालेलं आहे, तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर तुम्हाला शब्दशः ते सापडेल. ते असं म्हणाले की आपली जी राज्यघटना निर्माण झालेली आहे, ही जी राज्यघटना आहे ती पाश्चात्य युरोपियन मूल्यांनुसार निर्माण झालेली राज्यघटना आहे. आपल्या राज्यघटनेमधली महत्वाची मूल्य काय, जी आपल्या प्रस्तावनेमध्ये आपण वारंवार वापरत असतो? स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय. न्याय म्हणजे कोर्टात मिळणारा न्याय नाही, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. हा न्याय म्हणजे सार्वत्रिक न्याय, बरोबरीचा न्याय. ही मूल्य ही युरोपीय मूल्य आहे आणि ही युरोपीय मूल्य असल्यामुळे प्रामुख्याने ही राज्यघटना आपली नाही. पुढे ते असं म्हणतात, म्हणून भारतीय मूल्य के अनुरूप राज्यघटना हमने निर्माण करनी चाहिए. आणि भारतीय मूल्य कोणते? मुखातनं ब्राह्मण, पायातनं शूद्र, हे भारतीय मूल्य यांच्या दृष्टीनं. बरं, मी कल्पनेचं बोलतो का? हा धीरेंद्र कृष्ण महाराज, ज्याला घेऊन बीजेपी वाले महाराष्ट्रभर हिंडलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, तो जाहीररीत्या आवाहन करतो, आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आप मुझे मध्ये मध्ये आवाज घेतोय की दिला काय बॅटरी वगैरे पाहून घ्या, लाऊडस्पीकर वाला कोण आहे. आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. या धीरेंद्र कृष्ण महाराजांचा एक सुंदर व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्हाला सापडेल तर शोधला. एक अछूत माणूस म्हणजे अस्पृश्य माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला आहे. हा लाखो लोकांपुढे ओरडते देतो, हे हमें छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण हैं, हमें छुओ मत. हे यांचं हिंदू राष्ट्र. दुसरा यांचा अत्यंत आवडता माणूस आहे हिंदू राष्ट्रीय देशभर पसरवणारा, त्याचं नाव आहे प्रदीप मिश्रा. तो गावोगाव हिंडत असतो, ओळखता तुम्ही त्याला, ऐकलं असेल त्याच्याबद्दल. तो पोरांना काय सांगतो आपल्या सगळ्या, तुम्हें अगर परीक्षा में अच्छे मार्क्स से पास होना है तो भगवान शंकर जी की पिंडी लेना, उस पर देवपान चिपकाना, परीक्षा में पास हो जाओ. याचं उत्तर झालं नापास. पत्रकाराने प्रश्न विचारला, प्रदीप जी आपका तो नापास हो गया. नहीं, वो क्या हो गया, भक्तों को बताते मेरे को समय नहीं मिला, मैंने बच्चों को नहीं कहा, इसलिए वो फेल हो गए. म्हणजे आपल्या पुराणे एका बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात अभ्यास करा, शिका, मोठे व्हा, आणि दुसऱ्या बाजूने इव्हन गाडगे महाराज, अरे आपल्या पोराला शिकवा,
पैसा नसेल तर धोतर विका, पैसा नसेल तर स्वतःच्या हातातलं ताट असेल ते ताट विका, पण पुरायला शिकवा, असं सांगणारे लोक एका बाजूने. आणि हे प्रदीप मिश्रा सांगतात की बेल फुलं तुम्ही वाहिले, बेलाची पानं चिकटवली की तुम्ही परीक्षा पास करा. म्हणजे काय पद्धतीचं हिंदी राष्ट्र शिकायचं. तिसरे एक आहे संभाजी भिडे. संभाजी भिडेंचे एक वक्तव्य अतिशय प्रसिद्ध आहे. मनु महाराज हे संत ज्ञानेश्वर, संत नाही म्हटलं त्यांनी, मनु महाराज हे ज्ञानेश्वर तुकारामचे श्रेष्ठ आहे. मनु महाराज म्हणजे मनुस्मृती लिहिणारे मनु. ज्ञानेश्वर तुकारामांपेक्षा का श्रेष्ठ आहे? कारण ज्ञानेश्वर असं म्हणतात, येथे कुळ जाती वर्ण आगवेची जा कारण, कुळ जात वर्ण सगळं कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ब्राह्मणाशी शिवे, खरं म्हणजे महाराशी शिवे कोपे ते ब्राह्मण नव्हे, तया प्रायश्चित्त काही त्याग करिता नाही. एखादा महार शिवला म्हणून जो ब्राह्मण रागावतो त्याला आत्महत्या करण्यापासून दुसरा कोणताही त्याचं प्रायश्चित्त असू शकत नाही. एवढी कठोर आणि कडक शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज यांना चालत नाही, कारण हे समता निर्माण करणारे लोक आहेत. चातुर्वर्ण बाजूला सर्व माणसाला माणूस म्हणून सन्मान द्या असं सांगणारी हे लोक आहेत. आणि म्हणून यांना मनु महाराज श्रेष्ठ वाटतात. यांचं अमरावती मधलं एक अतिशय प्रसिद्ध वक्तव्य आहे जे तुम्ही वारंवार ऐकलेलं असेल. हे असे म्हणाले की महात्मा गांधी हे मुसलमान मालिकी उपज है. म्हणजे महात्मा गांधींची आई मुसलमान मालकासोबत आणि त्यातून गांधीजींचा जन्म झाला. आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवराचिवर करण्याचा यांना अधिकार कमी दिला. या हलकट मनोवृत्तीच्या माणसांनीच जिजाऊ मातेबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल याच पद्धतीचे उद्गार काढलेले होते. आणि संभाजी ब्रिगेडचे लोक, मराठा सेवा संघाचे लोक सगळ्यांनी जेम्स लेन नावाचं मोठं आंदोलन केलं होतं. आणि त्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा आपण मोठ्या प्रमाणावर लावून धरला. एवढ्या हलकट मनोवृत्तीचा माणूस या पद्धतीनं बोलला, आपण म्हणू ठीक आहे त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे, बोलला असेल. हा मुद्दा विधानसभेमध्ये पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी उचलला. त्याला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? ते असं म्हणाले की ते काहीही असलं तरी विवेक गुरुजी हे आमच्यासाठी पूज्य गुरुजी आहेत, आम्हाला अतिशय आदरणीय गुरुजी आहे. एवढ्या हलकट मनोवृत्तीच्या माणसाला जे या देशाच्या राष्ट्रपित्याच्या आईबद्दल घाबरड बोलतो, त्याबद्दल जर या पद्धतीचे उद्गार करत असेल, म्हणजे हलकट मनोवृत्तीच्या माणसाचं जाहीररित्या समर्थन करत असेल, अशा हलकट मनोवृत्तीच्या माणसांच्या सरकारला आपण घालवलं पाहिजे की नाही? यांना 100% आपण घालवलं पाहिजे या सरकार. आता मित्रांनो, आपण एकूणच जर विचार केला तर मुळामध्ये हा जनता पार्टीचा प्रवास कसा झालेला आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की आमच्यासोबत हे होते जनता पार्टीमध्ये, त्यातून मग हे वेगळे झाले, यांचं बीजेपी निर्माण झालं. बीजेपी निर्माण झाल्यानंतर 1984 साली केवळ यांचे 2 खासदार निवडून आले. 2 खासदार निवडून आल्यानंतर यांच्या लक्षात आलं की आपण गांधी आणि जयप्रकाश नारायणांचे विचार घेऊन पुढे गेलो तर आपण वाढू शकत नाही. मग यांनी दिल्लीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर धर्मसंसद आयोजित केली. त्यामध्ये जाहीररित्या निर्णय घेतला की हम अयोध्या मथुरा काशी लेकर रहेंगे. आणि त्या दिशेनं मग यांचं देशामध्ये संपूर्ण रामाच्या नावावर सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचं धोरण सुरू झालं. 1990 साली मंडल आयोग लागू केला विश्वनाथ प्रताप सिंह यांनी. 8 महिन्यामध्ये अडवाणींनी सोमनाथवरून रथयात्रा काढली. त्याची परिणती 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिद करण्यामध्ये झाली. बाबरी मस्जिद पडली आणि या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या. 2000 माणसं मारली गेली. 2001 मध्ये गुजरातमध्ये मोदीजी मुख्यमंत्री झाले.
2002 मध्ये गोध्रा कांड झाले आणि या गोध्रा कांड नंतर बरोबर ज्या हिंदू मुस्लिम दंगली झाल्या त्यामध्ये आणखी 2000 लोक मारले गेले. मी अधिकृत आकडेवारी सांगतोय, अनधिकृत काय असेल माहितच नाही. आणि त्या काळामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत की यामध्ये सरकार आणि सरकारी यंत्रणा दंगलीमध्ये सहभागी होती आणि म्हणून अनेक खटले अहमदाबाद मधले आणि गुजरात मधले ते मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात आले. हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती. या माणसांचा जो सत्तेचा सोपान हे चढलेला आहे ते या देशामध्ये दंगली पेटवून माणसांच्या प्रेतांचे ढिगारे निर्माण करून यावरनं चढत ते सत्तेवर येऊन पोचलेले आहे. हा इतिहास आपण कधीही विसरता कामा नये. आता मित्रांनो, हे सगळं सांगितल्यानंतर भटजीचे राज्य कसं आहे हे तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही. नवं संसद भवनाचं उद्घाटन झालं. ते दृश्य तुम्ही सगळ्यांनी घराघरामध्ये पाहिलेलं आहे. काय दृश्य होतं? एक सेंगोर नावाचं एक प्रतीक. हे प्रतीक कसलं होतं? चौल वंशांमधल्या राजांमध्ये एक जेव्हा चक्रवर्ती सम्राट दुसऱ्याच्या हातामध्ये आपलं राज्य सोपत असेल तेव्हा या सेंगोरच्या माध्यमातून त्याचं हस्तांतरण केलं जात असे. जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली 15 ऑगस्ट तेव्हा 16 किंवा 17 ऑगस्टला, जनरली 16 तारीख सांगितली जाते, 16 ऑगस्टला चेन्नई मधले काही हे ब्राह्मण लोक आले. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना हा सेंगोल भेट म्हणून दिला. आता पंडित जवाहरलाल नेहरू सज्जन गृहस्थ होते, त्यांनी ती भेट घेतली, बाजूला ठेवून दिली. तसंही पंतप्रधानाच्या मालकीच्या सगळ्या वस्तू ज्या काही भेट मिळतात त्या देशाच्या मालकीच्या असतात. पुढे हा सेंगोल गेला वस्तू संग्रहालयात, कारण त्यांना माहित होतं आपण या देशामध्ये लोकांनी निवडलेले पंतप्रधान आहोत, आपण काही चक्रवर्ती सम्राट नाही. नम्रपणे ते वाढले, तो आपल्या मस्त वस्तू संग्रहालयात पडून होते. मोदीजींनी नव्या संसद भवनामध्ये उद्घाटन करताना राष्ट्रपतींना बोलावलं नाही, कारण प्रोटोकॉलनुसार त्यांना महत्व द्यावं लागलं. त्यांनी स्वतःला सेंगोल अर्पण करून घेतला. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर ते दृश्य पाहिलेलं आहे. त्यामध्ये ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये मंत्र म्हणत हा सेंगोल पंडित आपल्या मोदींना अर्पण केलेला. म्हणजे त्यांनी उघडपणे स्वतःला चक्रवर्ती सम्राट म्हणून घोषित केलेला आहे. म्हणून मी म्हणतो हे खऱ्या अर्थानं जे राज्य आहे ते भटजींचं राज्य आहे. बरं, शेटजींचं राज्य कसं आहे मग? अडाणीच्या संपत्तीमध्ये काय वाढ झाली? 2013-14 मध्ये अडाणीची संपत्ती $7.8 अरब होती. म्हणजे $8 अरब आपण असं लक्षात ठेवूया. 2022 मध्ये या संपत्तीचं रूपांतर झालं $268 अरब. $8 अरब, $268 अरब केवळ 8 वर्षांमध्ये झाले. जगाच्या इतिहासामध्ये एवढी संपत्ती कोणाचीही गाठली नाही. हे म्हणायचे मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. मीही एकेकाळी त्यामुळे यांच्या प्रेमात पडलो होतो की चला एक तर माणूस याला भ्रष्टाचार या देशामध्ये संपवण्याची गोष्ट करतो आहे आणि आपला आता त्यांचा परिचय काय आहे? मैं तो बहुत खाऊंगा, जमेगा उतना खाऊंगा, मेरे सारे दोस्तों को खिलाऊंगा, जो जो खाते हैं उनको साथ में लूंगा, उनको दोस्त बनाऊंगा, जो थोड़ा बहुत खाते हैं वो अगर मेरे साथ नहीं आते हैं तो उनको जेल में भेजूंगा. या पद्धतीचं राज्य या माणसाने निर्माण केलं. आता मित्रांनो, या परिस्थितीचा जर आपण संपूर्ण विचार केला तर मग महाराष्ट्राचा संबंध काय? हे मोदींचं वागणं आहे ना. अरे पण आपलं संपूर्ण महाराष्ट्र सरकार मोदींच्या तालावरच चालतं ना, गुजरातांच्या तालावर चालतं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या माणसाने संपूर्ण महाराष्ट्रामधल्याच नव्हे भारतामधल्या सरकारी कंपन्या विकायला काढल्या, विकल्या, सगळी मूळ भागात विकल्या. पंडित जवाहरलाल नेहरूंसारखा माणूस ज्यांनी अनेक कंपन्या या पद्धतीने देशाच्या उभारणीकरता निर्माण केल्या, इतर पंतप्रधानांनी त्या वाढवल्या, कमी नाही केल्या कुठे. आणि या माणसाने मात्र जसा एखाद्या जागीरदाराचा देवता पोरगा असतो, एखाद्या मोठ्या जमीनदाराचा देवता पोरगा असतो, तो दरवर्षी काही जमीन विकत आपलं चरितार्थ चालवत असतो.
त्या पद्धतीने या माणसाने गेल्या 10 वर्षामध्ये स्वतःचं राज्य चालवताना या सगळ्या कंपन्या विकायला काढल्या. आता या कंपन्या विकायला काढल्या, त्याचा परिणाम काय झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नोकऱ्या गेल्या. नोकऱ्या जाणं म्हणजे आरक्षण जाणं, सरकारी नोकऱ्या जाणं म्हणजे आरक्षण जाणं. एवढंच नव्हे तर यांनी महाराष्ट्र विकणं सुरू केलं. एवढंच नव्हे तर अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पळवले. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल 1,54,000 कोटींचा होता. टाटा एअरबसचा प्रकल्प आहे 21,935 कोटींचा आहे. एनएसजी नॅशनल पोलीस अकॅडमी आहे, हिरे व्यापार आहे, तो मुंबई मधला होता, तो सुरत मध्ये काढून नेला. या पद्धतीनं 17 मोठे उद्योग सगळे सगळे महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये पळवून नेले आणि आमचे शिंदे फडणवीस सरकार ते केवळ पाहत बसले. त्यामुळे यांना महाराष्ट्राचं हित साधायचं आहे का? पहिला म्हणजे जशा पद्धतीचं सरकार आलं आणि ते जर महाराष्ट्राच्या हिताचं खरंच काम करत असतं तर कदाचित आपल्यापैकी काही लोकांनी वेगळा विचार केला असता. पण हे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत नाही, आपल्या मालकाच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या कालानुसार वागत असतात. हे तर आपल्याला माहित आहे. आता हे सरकार कसं आलं, सध्याचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे ते कसं आलं. 21 जून 2022 ही यातली काही मंडळी मुंबईवरून सुरतेत गेली, सुरतेमधनं गुवाहाटीमध्ये गेली, गुवाहाटीमधनं गोव्यामध्ये आले आणि मग 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता हे सगळं आपल्याला माहित आहे. या सगळ्या कंपोमध्ये माझा एक मित्र होता, जुना माझ्या केवढीतला चांगला सहकारी आहे. मागच्या गव्हर्नमेंटमध्ये तो मंत्री होता आणि परत आल्यानंतर त्याची माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर त्याला कोणत्या तरी गरजेच्या माणसाशी बोलायचं होतं. तो मला म्हणायला लागला, काय सर मानव सर, आपल्या देशामध्ये लोकशाही उरलेली नाही, हुकुमशाही आलेली आहे. काय झालं, मी गेलो होतो ना तिकडे बाया सुरत गुवाहाटी, मग गुवाहाटीला गेलो, आमच्या सगळ्यांचे मोबाईल काढून घेतले. हॉटेलच्या बाहेर पडायची सोय नाही, रात्रंदिवस आमच्यावर पहाड आसाम पोलिसांनी. आणि रोज आमच्याशी टेलिकॉन्फरन्सिंग हे बोलायचे. त्यांनी सांगून टाकलं आम्हाला, आधीच सांगितलं होतं की आपलं सरकार बनणार आहे आणि आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. मग आम्ही विचारलं तो डिफेक्शन लॉला बोलायला, काही होणार नाही, आपलं सगळं ठरलेलं आहे, कोर्ट ऍडजस्टेड आहे, त्याची काळजी करू नका. टेलिकॉन्फरन्सिंग मधनं उघडपणे सांगितलं की कोर्ट ऍडजस्टेड आहे, काळजी करू नका, 2.5 वर्ष सरकार चालणार आहे. हायकोर्ट आहे ना, पण तोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय आलेला होता. उपाध्यक्षांनी हे 16 लोक जे गेलेले सुरतेला त्याबद्दलचा काही निर्णय घेऊ नये मुदत वाढवून दिली. आता स्वाभाविक आहे, हायकोर्टाने जर एका व्यक्तीची मुदत वाढवून दिली तर त्या मधल्या काळामध्ये दुसरा कोणताही निर्णय होता का माने. पण मधल्या काळामध्ये राज्यपालांनी 30 जूनला वेगळा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री पदाची शपथ झाली. मी त्या माझ्या मित्राला म्हटलं, ठीक आहे, आता हायकोर्ट ऍडजस्ट असेल, हायकोर्टाने दिला आता निर्णय आणि तरी तुमच्या राज्यपालांनी जी खेळी करायची ती केली. पण आता सुप्रीम कोर्ट आहे ना, ते मला त्यावेळी खात्रीने सांगत होता जयप्रकाश पाटील या महिन्यामध्ये जुलैमध्ये, सर बिलकुल काळजी करू नका, आमचं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. ऑलरेडी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे, वरपासून खालपर्यंत सगळे ऍडजस्ट करा. बाळ सरोदे आणि आम्ही आयुष्यभर एकत्र काम करत आलो. त्यांचा मुलगा असीम सरोदे अतिशय मोठा वकील आहे. ते अतिशय खात्रीने सांगायचे, काका काळजी करू नका, सीबीआय अतिशय चांगले, त्याचा निर्णय देखील हे सरकार बरखास्त. मी सांगायचो मला आतली माहिती आहे, हॉर्सेस माउथ मी ऐकलेलं आहे की हे सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असाच येईल की 2.5 वर्ष सरकार चालेल. पुढे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, राज्यपालांनी शिंदेंना बोलावून मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे असंवैधानिक आहे, हे इल्लीगल आहे. शिंदेंनी नेमलेला जो प्रतोद आहे तोही इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. म्हणजे याचं सरकार हे जे आहे याचं ते असंवैधानिक आहे, इल्लीगल आहे. हे सरकार आम्ही बरखास्त नाही करत, कारण
उद्धव ठाकरेंनी ऑलरेडी राजीनामा दिला, नसता दिला तर मी वेगळा विचार केला असता. कोर्टाने असं उत्तर द्यायचं असतं. जो हे इलिगल सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, असंवैधानिक आहे, तर कोर्टाने एकच काम करायला हवं होतं, हे सरकार बरखास्त करणं, संपूर्ण विधानसभा बरखास्त करणं, पुन्हा निवडणुका घेणं आणि जनतेच्या दरबारामध्ये पाठवणं. तर आपण म्हटलं असतं याला हा निर्णय आला. सुप्रीम कोर्टाच्या प्रमुख न्यायमूर्तींनी काय निर्णय दिला, आपलं नाव इतिहासामध्ये बदनाम होऊ नये याची काळजी घेतली आणि मोदींची आणि महाराष्ट्र सरकारची म्हणजे यांची सोय पाहिली. तुम्ही 2.5 वर्ष काम करा. ते उद्धव ठाकरेंच्या तोंडावर मी सांगून आलो होतो की सरकार 2.5 वर्ष चालणार आहे, त्याच्या आधी तुमचे निर्णय येणार नाही आणि आले तरी ते धुरात राहणार आहे. आणि आजकाल तेही काय बोलायला लागलं ते तुम्ही सगळ्यांनी पाहतात, ऐकता. त्यामुळे या देशामधलं आजचं जे सरकार आहे ते टोटली असंवैधानिक आहे. माझ्या मित्राला मी प्रश्न विचारला होता, म्हटलं हो ते तुम्ही लोक दिलात सगळेच्या सगळे तिकडे, पण त्याच्यामध्ये 5-6 लोकांवर ईडी लागू होणार होते ना, शून्यांपासून सगळ्यांवर त्या धाकाने पळाला ना तुम्ही सगळे. सर तुम्हा पत्रकारांना फक्त 5-7 लोकांचं माहित आहे. 40 लोकांचे कागदपत्र वेगळी होते, 40 लोकांना दाखवले होते आणि सांगितलं होतं जेलमध्ये जायचंय काय नाही, आमच्या सोबत या, आमच्या सोबत याल तर 50 कोटी. आता आकडा वेगवेगळा आहे, 60 कोटी, 50 कोटी, 20 कोटी असे वेगवेगळे आकडे आहेत. सगळ्यांना काही समान पैसे मिळालेले ना. हे खोटे घ्या, ज्यांना मंत्रिपद पॉसिबल आहे त्यांनी मंत्रिपद घ्या, आमच्या सोबत या, नाही तर जेलमध्ये जा, असं हे खोटे सरकार आहे. हे सरकार कसं आहे तुमच्या लक्षात आलं का? या देशामध्ये भंग्याला सुद्धा 1 वोटचा अधिकार आहे, गरीबातल्या गरीब स्त्रीला सुद्धा 1 वोटचा अधिकार आहे आणि टाटाला सुद्धा 1च वोटचा अधिकार आहे, बिर्लाला सुद्धा 1च वोटचा अधिकार आहे. हा अधिकार वापरून आपण सरकार निवडून देतो आणि हे निवडून दिलेलं सरकार एखाद्या भांडवलदाराने 1-2 हजार कोटी खर्च करायचे, 50-50 कोटींमध्ये एमएलए विकत घ्यायचे, तिकडे हायकोर्टांना आणि सुप्रीम कोर्टाला मॅनेज करायचं आणि छानपैकी आपल्याला हवाय ते सरकार आणायचं. ही लोकशाही आहे. आपल्या देशामधली, महाराष्ट्रामधली लोकशाही पूर्णतः आपण नष्ट केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण राज्यघटनेची आपण मोडतोड केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला संविधान वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल तर खऱ्या अर्थानं या सरकारला आपण हकलले पाहिजे, त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याजवळ नाही. आता मित्रांनो हे ईडी सरकार कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा, तर मी 2च केस तुमच्या पुढ्यामध्ये बोलणार. आपच्या लोकांना आतमध्ये कसं टाकल्यापासून सगळे तुम्हाला माहिती आहे, मी त्या भानगडीत पडणार नाही. एक पहिलं उदाहरण आहे आमचे पत्रकार मित्र संजय राऊत, त्यांना 100 दिवस जेलमध्ये राहलं. तर ते रोज बोलतात बीजेपी मध्ये या म्हटलं तरी येत नाही, गप्प राहा म्हटलं तर गप्प राहत नाही, उद्धव ठाकरेंना सोडत नाही. काय घडलं होतं, त्यांनी आपल्या एका नातेवाईक मित्राकडनं 25 लाख रुपये चेकने घेतले. एका बँकेतनं दुसऱ्या बँकेमध्ये चेकच्या माध्यमातून पैसे आले, ते 25 लाख रुपये काही महिन्यांनी परत केले. आता याच्यामध्ये कोणता गुन्हा, यामध्ये कोणता गैरव्यवहार आहे? आणि तरीही त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. माझा हा जो मंत्री मित्र आहे तो सांगत होता ईडीचा काही वापर करतात. पण माझ्या जिल्ह्यातला एक बीजेपीचा कार्यकर्ता होता, सारखा म्हणायचा कोणाला ईट टाकायचं आतमध्ये सांगायचं. हा कसा काय मामुली कार्यकर्ता, हा कसला आतमध्ये टाकणार? माझ्या म्हणे एका नगरसेवकावर भलता राग. मी त्याला नाव सांगितलं आणि 8 दिवसामध्ये खरंच त्याला ईडीत आतमध्ये टाकलं. कोणाला घेऊन टाकतात त्याचं म्हणणं आहे. मधल्या काळामध्ये माझ्या एका कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख 14 महिन्यानंतर जेलमधनं सोडून आले, ते माझ्या कार्यक्रमामध्ये होते. त्यावेळेस मी त्यांचं जाहीररित्या अभिनंदन केलं की अनिल देशमुखजी, तुम्ही राष्ट्रवादी सोडली नाही, खास करून शरद पवारांना सोडलं नाही, बीजेपी मध्ये गेला नाही, ईडी पुढे दबला नाही, हिमतीनं लढाई दिली आणि 14 महिने तुरुंगवास भोगला
म्हणून तुमच्या मर्द कुणाला मी जाहीररित्या सलाम करतो आहे, कारण मुळामध्ये जेलमध्ये जाणं काय असतं मला माहित आहे. मी 10 महिने जेलमध्ये काढलेले आहे आणि तुम्ही माझ्यापेक्षा तर अधिक काळ काढलेला. त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये एवढाच मुद्दा होता की एवढा दबाव आला तरी हा माणूस झुकला नाही आणि शरद पवारांना याने सोडलं नाही. माझी त्यांची भेट झाली आणि मला जे कळलं तेव्हा मी आतून बाहेरून हादरून गेलो. कारण यामधलं मूळ जे पात्र होतं, विलन होता, तो माझ्या एका आवडत्या मित्राचा मुलगा होता आणि या मित्राचं नाव आहे गंगाधरराव फडणवीस. मी जेव्हा जेलमधनं सुटलो, जनता पार्टीचं आमचं इलेक्शन झालं, त्यानंतर मी MA फायनल जॉईन करायला नागपूरमध्ये गेलो. तरुण भारतामध्ये मी काम करायला लागलो, युथ करून चालवायला लागलो. त्या काळामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ते काय माझ्यापेक्षा वयाने मोठे लीडर होते नागपूरमध्ये आणि तरी मला बरोबरीच्या नात्यानं वाजवायचे. ते नेहमी म्हणायचे की श्याम खरं म्हणजे विद्यार्थी असताना त्यांनी आपलं अख्खं करिअर पणाला लावून तो जेलमध्ये गेला, इमर्जन्सीला त्याने विरोध केला. असं 4 लोकांना मोठे कौतुकाने सांगायचे. माझा दोस्त मला म्हणायचे. अत्यंत उदार मनोवृत्तीचा माणूस, सगळ्यांना मदत करणारा माणूस, RSSचा असूनही मी RSSच्या पेपरमध्ये काम केलेलं आहे, माधव वैद्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे, दिवा डोंगरेंच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि या सगळ्या माणसांविषयी माझं मत अतिशय चांगलं आहे. याच माणसाचा मुलगा देवेंद्र फडणवीस यामध्ये आहे कळल्यानंतर मी आतून बाहेरून हादरून गेलो. मला काय कळलं, एक दिवस अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना त्यांच्याकडे एक माणूस आला, त्याने मोबाईल दिला, साहेब तुमच्याशी बोलतायत आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलायला. सुरुवातीला मी देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायचं नाही, पण मधल्या काळामध्ये ते सगळ्यांना कळलं, त्यामुळे आता घ्यायला हरकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्याकडे 4 ऍफिडेव्हिट पाठवलेले आहेत. मुंबई पोलीस कमिशनरने तुमच्या विरुद्ध ऍफिडेव्हिट दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही त्यांना पैसे गोळा करायचा आदेश दिला होता आणि त्यामुळे तुमच्यावर ईडीची कारवाई होणार आहे आणि तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आहे. पण जर तुम्ही या 4 ऍफिडेव्हिटवर सही करून दिली तर मात्र तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही. जेलमध्ये जाण्यापासून मी तुम्हाला वाचवेन. पहिलं ऍफिडेव्हिट होतं त्यावेळेसचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांच्या घरी म्हणजे मातोश्री बंगल्यावर बोलावून घेतलं अनिल देशमुखांना आणि त्यांना आदेश दिला की दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करून मला द्या. नंबर 2, उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे, तेही कॅबिनेट मंत्री, यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आणि तिला ढकलून देऊन तिचा खून केला. जेव्हापासून निर्भया कायदा झालेला आहे तेव्हापासून बलात्काराचा प्रयत्न करणं म्हणजे इटसेल्फ बलात्कार करणं कायद्यानुसार होतो. म्हणजे दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला. इतका घाणेरडा खालच्या पातळीवरचा आरोप, त्याच्यावर सही करून द्या. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी आतून पाहिजे हादरून गेलो. कोणता तरी राजकीय माणूस एवढी खालची पातळी गाठू शकतो का? इतक्या खालच्या पातळीवर एका मुलाने एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. तिसरा ऍफिडेव्हिट अनिल परब हे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे, यांचे असे अवैध धंदे, त्याच्यावर सही करून द्या. आणि चौथा पुन्हा जेव्हा मी ऍफिडेव्हिट बद्दल ऐकलं तेव्हा पुन्हा मला आतून बाहेरून खूपच आश्चर्य झालं. अजितदादा पवार महाराष्ट्राचे त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या देवगिरी नावाच्या बंगल्यावर बोलावून घेतलं. त्यावेळेस 5,000 होता, म्हणजे त्यांचा मुलगा लोकसभेला उभा तो 1000 होता आणि त्यांनी अनिल देशमुखांना आदेश दिला की तुम्ही गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे गोळा करून मला दर महिन्याला द्या. अशा 4 ऍफिडेव्हिटवर तुम्ही सही करून दिली तर तुम्हाला ईडी पासून सुटका मिळेल. अनिल देशमुखांनी विचार केला, नकार कळवला, पुन्हा माणूस आला, पुन्हा मोबाईलवर देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी बोलले. ते म्हणाले ठीक आहे, तुमच्या पक्षाचे अजितदादा पवार यांच्या विरुद्ध तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर राहू द्या, पण बाकी 3 ऍफिडेव्हिटवर सही करून द्या. अनिल देशमुख त्यावेळेस गृहमंत्री होते, त्यांनी ऍफिडेव्हिट करून त्यावर सही केली असती तर याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचं हे मत आहे असं झालं असतं.
जसं मुंबई पोलीस कमिशनरच्या 100 कोटीच्या गोळा करण्याच्या अनिल देशमुखांनी मला आदेश दिला, त्याच्या आधारावर यांच्यावर ईडीची कारवाई. आणि पुढे गंमत तुम्हाला माहिती आहे, कोर्टात जेव्हा केस चालली त्यावेळेस याच मुंबईच्या पोलीस कमिशनर महोदयांनी लिहून दिलेल्या कोर्टाला की मला अनिल देशमुखांनी कधीही असा आदेश दिलेला नाही, मला त्या अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं. त्या शहाण्या इन्स्पेक्टरने कोर्टाला लिहून दिलं की अनिल देशमुखांनी मला कधीच प्रत्यक्ष भेटून आदेश दिलेला नाहीये. म्हणजे जी गोष्ट मुळात 100% खोटी आहे ती आधी आणायची, कोणता तरी दबाव आणून प्रत्यक्षामध्ये एका ऍफिडेव्हिट मध्ये त्याच्या आधारावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला असं ब्लॅकमेल करायचं. आणि मग गृहमंत्री जर ब्लॅकमेलला बळी पडले असते तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेलमध्ये, कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे बलात्काराच्या आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये, अनिल परब जेलमध्ये, हे घडलं असतं. अनिल देशमुख सांगतात की मी खूप विचार करायला लागलो, मी जेलमध्ये गेलो तर लोकांना काय वाटेल, नातेवाईकांना काय वाटेल, सगळ्यांना कसं वाटतं का त्यांच्या आयुष्यापूर्वी कधी या पद्धतीचा काळ आलेला नव्हता. ते अत्यंत अस्वस्थ झाले, आत्महत्या करावी काय असा विचार त्यांच्या मनात यायला लागला. आणि शेवटी एकदा निर्धार करून त्यांनी नाही असं उत्तर कळवलं. आणि ज्या दिवशी नाही उत्तर कळवलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून धाडी सुरू झाल्या आणि त्यांना 14 महिने जेलमध्ये काढावे लागले. इतक्या हलकट आणि खालची पातळी गाठणाऱ्या लोकांना आपण सत्तेवर ठेवणार आहोत की घरीचा रस्ता दाखवणार आहोत, हाच प्रश्न तुमच्या माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण यांना घरी पाठवलं पाहिजे, दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. अरे तुमच्या मनामध्ये एक मुद्दा येईल की सर आमचं तू आम्हाला पटलं, बीजेपी वाल्यांना घरी पाठवलं पाहिजे, कारण हे सरकार अजितदादांचं नाही. अजितदादा किती म्हणत असले की माझे विचार वेगळे आहे, तरी हे सरकार फडणवीसांचं आहे. हे सरकार शिंदेचं नाही. डिफॅक्टो मुख्यमंत्री फडणवीसच आहे, त्यांचीच विचारधारा आहे. मग पर्याय काय आपल्याजवळ? मी कोणतीही गोष्ट विचारायला करत नाही, प्रत्येक गोष्टीविषयी विचार सुरुवात करतो. गेल्या 2-2.5 वर्षांपासून मनामध्ये ही अस्वस्थता सुरू आहे. माझ्या एकट्याच्या नाही, सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे निवडणुकीच्या राजकारणामध्ये कधी उतरत नव्हते अशा सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये देशभरातल्या ही अस्वस्थता सुरू आहे. गेल्या 2-2.5 वर्षांपासून मी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटतो आहे. काँग्रेसचे मुख्य नेते राहुलजी गांधी यांची 28 मिनिटं भेट घेतली, माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न होते त्याची खात्री करून घेतली. खरगेजी काँग्रेसचे अध्यक्ष त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रामधले जेवढे महत्वाचे काँग्रेसचे नेते त्यांच्याशी 2-2दा तरी भेटलो आहे. शरद पवारांची वारंवार भेट होतेच आहे. उद्धव ठाकरेंची अनेकदा भेट झाली, दरवेळी तास-तासभर चर्चा झाली. यावेळेस तर मी त्यांना एक विचित्र प्रश्न विचारला, खरं म्हणजे त्यांनी मला आठवून दिलं नाही, हा त्यांचा सभ्यपणा. मी त्यांना प्रश्न काय विचारला, म्हटलं उद्धवजी, जी आपली राज्यघटना आहे त्यामध्ये ही जी 4 मूल्य सांगितलेली आहे, समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय, ही 4ही मूल्य तुम्हाला मान्य आहे ना? ही प्रस्तावना तुम्हाला मान्य आहे ना? आणि याकरता तुम्ही कटिबद्ध आहात ना? त्यांनी चिडून मला फक्त बाहेर हकललं नाही, पण ते म्हणाले मानव असा प्रश्न तुम्ही विचारूच कसा शकता? अर्थात आहे, ते आपलं हिंदुत्व वारंवार वेगळं डिफाईन करतात. ते असं म्हणतात की आमचं जे हिंदुत्व आहे ते शेंडी जानव्यांचं हिंदुत्व नाही. याचा अर्थ चातुर्वर्ण्य मानणार आमचं हिंदुत्व नाही, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व मानणार आमचं हिंदुत्व नाही, मनुस्मृती मानणार आमचं हिंदुत्व नाही. एका वाक्यांमध्ये ते व्यक्त करतात. दुसरं ते व्यक्त करतात आमचं हिंदुत्व जे आहे ते चूल पेटवणारं आहे, झोपड्यात जाणारे आणि घरात जाणारं नाही. म्हणजे आमचं हिंदुत्व हे विकासवादी हिंदुत्व आहे, लोकांचं संरक्षण करणारं हिंदुत्व आहे, त्यांचा विकास करणारं हिंदुत्व आहे, सांप्रदायिक वातावरण निर्माण करून जाती-जातींमध्ये आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगली निर्माण करणारं, झोपड्यात जाणारं, घरात जाणारं आमचं हिंदुत्व नाही.
हे तर मी 2005 पासून त्यांच्यासोबत जेव्हापासून चर्चा करतोय तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे आपल्या आजोबांचे विचार अतिशय मनापासून मांडतात आणि म्हणूनच त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याला 100% पाठिंबा दिलेला. आता शरद पवारांविषयी वाद घालायची काही गरजच नाही. या माणसाने मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यासाठी केवढी रिस्क उचलली याची आपल्यापैकी अनेकांना कल्पना नसेल. मराठवाड्यातले त्या काळामधलं जे संपूर्ण आंदोलन होतं, बाबासाहेबांचं नाव द्या हे आंदोलन, हे दलित वर्सेस मराठा असं होतं. अख्खा मराठवाड्यातला मराठा त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला की काय असं वाटत होतं. विदर्भात ते नोंद कमी पोचलेलं होतं, पण पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी पोचलेलं होतं आणि शरद पवार मराठ्यांचे नेते मानले जात होते. असं असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव दिलं. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यांचं सरकार कोसळलं, मराठे त्यांच्या विरोधात गेले आणि तरीही त्यांनी आपल्या पुरोगामी विचारांकरता ही किंमत दिलेली आहे. काँग्रेसबद्दल तुम्हाला डाऊट घ्यायला तर 1% जागा नाही, कारण जे काही राहुल गांधी त्या बोलतात ते सगळे घटनेची 4ही मूल्यांबद्दल त्यांचा अतिशय आग्रह आहे की अंमलात आणण्याकरता ते कटिबद्ध आहे. हे आपल्याला नीट अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आणि म्हणून मित्रांनो, महाविकास आघाडीवर आपण मूल्यांवर, त्यांनी मानलेल्या लोकशाही मूल्यांवर, त्यांनी मानलेल्या घटनेच्या मूल्यांवर आपण विश्वास ठेवू शकतो की ही माणसं आपली लोकशाही वाचवतील, ही माणसं खऱ्या अर्थानं आपल्या राज्यघटनेनुसार आपला राज्यकारभार चालवतील. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा माझ्यासाठी अतिशय नाजूक प्रश्न आहे. बरोबर मी 20 मिनिटात आता संपवतोय. 10 वाजता शार्प आपला कार्यक्रम संपलेला आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा माझा अतिशय सखोल अभ्यास आहे. श्याम मानव नावाचं एक युट्यूब चॅनल आहे. कृपया जर ते तुम्हाला पाहता आलं तर आपण अवश्य पहा. त्यामध्ये मी अतिशय विस्ताराने याची मांडणी केलेली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही, काहीही घेऊन प्रश्न सुटणार नाही. प्रश्न सोडवण्याचा एकच मार्ग आहे शेतकऱ्यांना उत्पादन मूल्यानुसार त्यांच्या उत्पादित मालाला भाव देणं. त्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही. विस्तारानं मी आता मांडणी करणार नाही, कारण तेवढा वेळ नाही. आणि याचं अभिवेचन राहुल गांधींनी केलेलं आहे. केवळ तोंडी दिलेलं नाही, तर लोकसभेमधलं जे न्यायपत्र आहे, म्हणजे त्यांचा जाहीरनामा आहे, त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की स्वामीनाथन आयोगानुसार आम्ही 50% उत्पादन मूल्य हे 50% या पद्धतीचा भाव देऊ आणि ते MSP ठरवून त्याचा कायदा करू. याचा अर्थ असा होतो त्यापेक्षा कमी भावामध्ये कोणाला विकता येणार नाही, जो विकेल त्याला जेलमध्ये जावं लागेल. म्हणजे त्याबद्दल ते कटिबद्ध आहे. आणि केवळ राहुल गांधी स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही, तर हे अभिवचन इंडिया आघाडीला दिलेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर हे विचार मांडणारे सरकार आपण आणलं पाहिजे. या देशामध्ये रिझर्वेशनमुळे काय बदल झाले हे आपण प्रत्यक्ष गेल्या 60-70 वर्षांमध्ये पाहिलेलं आहे. माझ्या लहानपणी ज्या लोकांना उंबरठ्याच्या आत प्रवेश नव्हता, घराच्या आत प्रवेश नाही, त्यांना चहा द्यायला जायचा त्यावेळेस अवस्था अशी झाली त्यांना स्वतःची कपशी बाहेर ठेवलेली उचलावी लागायची, ती धुवून आणू लागायची, त्यामध्ये चहा उचला जायचा, चहा प्यायल्यानंतर पुन्हा ती कपशी धुवून ठेवावी लागायची. म्हणजे त्यांना सन्मानानं चहा सुद्धा प्यायला दिला म्हणजे तीच माणसं डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रेरणेनं शिकत गेली. काही IPS झाले, काही IAS झाले, मोठमोठे अधिकारी झाले आणि गावोगावचं चित्र बदललेलं आहे. हे जे गावोगावचं चित्र बदललं त्यामध्ये रिझर्वेशनचा आणि सरकारी नोकऱ्यांचा अतिशय मोठा वाटा आहे. हे सरकार रिझर्वेशनच्या विरुद्ध बोलू शकत नाही, हे म्हणजे मोदींचं सरकार रिझर्वेशनच्या विरुद्ध बोलू शकत नाही, म्हणून त्यांनी दुसरी आयडिया केली. एक तर नियमित गोष्टींपेक्षा बाहेरनं डायरेक्ट आपली माणसं नोकऱ्यांमध्ये घ्यायची आणि नोकऱ्यांमधल्या जागा सुधारायच्या नाही. रेल्वेची भरती बंद, सगळ्या सरकारी कंपन्यांमधली भरती बंद, सरकारी यंत्रणेमधली भरती बंद. महाराष्ट्र सरकारमध्ये 40% जागा रिकाम्या.
माझ्या सचिवांच्या दरावर एक गोरा मुलगा त्यांनी उभा राहिला. एक दिवस मला वेळ होता, मी त्याला सहज विचारलं, माझे म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे सचिव, कारण त्या खात्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याची समिती काम करते, त्याचा मी सहअध्यक्ष आहे. त्याला मी प्रश्न विचारला की बाबा रे, तुझं पद कोणतं आहे, तू सारखा दारावर उभा असतो सचिवांच्या. तो म्हणाला, सर मला पद नाही, मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, म्हणजे मी नोकर आहे किंवा चपराशी आहे असं सुद्धा म्हणू शकत. परंतु शिकला समोरलेला दिसतो, तुझं एज्युकेशन काय? तो म्हणाला, मी अमुक विषयात पीएचडी केलेला आहे, नेटसेट केलेलं आहे, प्राध्यापकांच्या ज्या आवश्यक परीक्षा असतात त्या पूर्ण केलेल्या आणि माझे पर्सेंटेज 50% जेवढा आवश्यक आहे तेवढा. मी प्रश्न विचारला, अरे म्हणजे तुझा पगार किती आहे? तो म्हणाला, मला असं वाटतं 35,000 तरी सांगेल. तो असं म्हणाला, अधिकृतरित्या 16,000, हातामध्ये पडतो 12,000. हा काय प्रकार आहे? कॉन्ट्रॅक्टरला सरकारतर्फे 16,000 मिळतात, मला 12,000 मिळतात. आता एवढा ऐकल्यावर मी गप्प बसायला पाहिजे. मी त्याला विचारलं, अरे म्हणजे तुझं वय काय? 29. तुझं लग्न झालं काय? खिन्न मनाने त्यांनी मला प्रश्न विचारला, सर मुंबई सारख्या शहरामध्ये याचा पगार 12,000 रुपये आहे, त्याच्याशी कोण पोरगी लग्न करणार? मला वाटतं हा पोरगा कदाचित उच्च जातीतला असावा, म्हणून याला नोकरी मिळाली नसावी, म्हणून मी त्याला जात विचार, मी आयुष्यात कधी कोणाला जात विचारत नाही. तो शेड्यूल कास्ट मधला पोरगा होता, एवढं बिघडत होतं. पण भरतीच बदलाय सर्वजणची, तर कुठून त्याला नोकरी मिळणार? त्यामुळे आपल्याला या महाविकास आघाडीने सगळ्या सरकारी नोकऱ्या भरू असं अधिवचन दिलेलं आहे, शिक्षण भरती करू असं अधिवचन दिलेलं आहे, ग्रामीण रोजगार आणि आणखी पुन्हा मोठ्या प्रमाणात निर्माण करू असं वचन दिलेलं आहे. आता लाडकी बहीण योजनेविषयी मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो. महाराष्ट्र सरकारने प्रचंड पैशाची उधळपट्टी केलेली आहे. 8 लाख कोटींचं कर्ज वाढवून ठेवलेलं आहे. उद्धव ठाकरेंची आता माझी जी आत्ता भेट झाली, त्याच्याबद्दल ज्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला विचारला म्हणून सांगितलं, त्यावेळेस हा मुद्दा आमच्या चर्चेत झाला. दरवेळेस त्यांनी मला तास-तासभर वेळ दिलेला. ते म्हणाले, ही लाडकी बहीण योजना आहे, आधीच 8 लाखाचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर आहे आणि त्यामध्ये आणखी कर्ज झालं ते नाही होणार का? म्हणजे 2 गोष्टींमध्ये फरक आहे. मोदी सरकारने 16 लाख कोटींचं कर्ज भांडवलदारांचं माफ केलं. 16 लाख कोटी एवढी मोठी रक्कम माफ केली. त्यातनं 1% रोजगार निर्माण होत नाही. तो वाया गेलेला पैसा आहे, जनतेच्या पैशाने जनतेला भरून द्यावा लागला. पण म्हटलं, जर आपण स्त्रियांना पैसे देतो 1,500 रुपये महिना, या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या किमान 40% स्त्रिया अशा आहेत ज्या मजुरी करत नाही. इतर 60% स्त्रिया मजुरी करतात. त्यांना कदाचित 1,500 रुपये महिना शुल्क वाटेल, 4-5 दिवसाची मजुरी, याच्या पलीकडे काय असं वाटेल. पण ज्या स्त्रिया मजुरी करत नाही, केवळ गृहिणी आहेत, त्यांना हे 1,500 रुपये फार महत्वाचे लागतात, मोठे लागतात, त्यांच्या सन्मानाची ही गोष्ट आहे. हा सायकोलॉजिकल मुद्दा आपण विसरता कामा नये. नंतर आता पाहूया आपण अर्थव्यवस्थेचा. जे उद्धव ठाकरेजींपर्यंत मी पोहोचवलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. समाजामध्ये आज आपली अशी परिस्थिती आहे अर्थव्यवस्थेमध्ये की क्रयशक्ती लोकांची उरलेली आहे आणि त्यामुळे कोणत्याच गोष्टीला उठाव. जर या स्त्रियांच्या हातामध्ये 1,500 रुपये दर महिन्याचे जाऊन पोहोचले, आता 4,500 पोहोचणार आहेत, ते पोहोचले तर काय होईल? या स्त्रिया ज्या आहेत त्या मजुरी करणाऱ्या स्त्रिया असोत किंवा गृहिणी स्त्रिया असोत, यातल्या 99% स्त्रिया दारू घेत नाहीत, जुवा खेळत नाही. या स्त्रिया हा पैसा आपल्या संसाराकरता खर्च करतील. 2 भाज्या अधिक विकत घेतील, दूध अधिक विकत घेईल, कपडे विकत घेतील, 4 गोष्टी आजूबाजूच्या विकत घेतील आणि त्याने अमेझॉनवरनं मागवणार नाही, आजूबाजूच्या दुकानावरनं विकत घेतील. त्यातून छोटे मोठे उद्योग वाढायला लागतील, छोटे मोठे व्यवसाय निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल. ज्यावेळेस अर्थव्यवस्था स्टॅग्नंट होते त्यावेळेस लोकांची क्रयशक्ती वाढवण्याकरता या पद्धतीचे उपाय केले जातात. त्यामुळे लाडकी बहीण योजना त्यातला एक उपाय आहे असं आपण मानलं पाहिजे आणि त्याचं समर्थन केलं पाहिजे. उलट आपण काय म्हणायला पाहिजे, ते महेश कुंडेसारखे जे आमदार आहेत ते जे धमकी देतात, लक्षात ठेवा तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहे, पण नंतर आम्ही निवडणुकीनंतर याद्या तपासून पाहणार आहे, जे जे आम्हाला मतं देणार नाही त्यांची नावं टाकू. त्यांच्या बापाचा पैसा आहे
अरे सामान्य जनतेचा पैसा आहे, सामान्य जनतेला दिला जात आहे, तुम्ही कोण मध्ये येणार आहे त्यातल्या धमक्या देतात. दुसरे आमचे मित्र वगैरे अमरावती लक्षात ठेवा, आम्हाला बघायला गेले तर पैसे परत देऊ. अरे तुमच्या बापाचे पैसे आहेत परत देऊ. उलट आपण काय सांगायला पाहिजे, मी तुम्हाला सगळ्यांना दूत मानतो, मेसेज पुरवणारे दूत मानतो. आपण काय पसरवलं पाहिजे की या उद्दाम भावांना हटला. आमच्याकरता तुमचे जे सभ्य भाऊ आहेत त्यांच्याकरता तुम्ही अधिक वाढले आहात. तुमचे पैसे आम्ही कमी करणार नाही, उलट वाढवणार आहोत. वडेट्टीवारांनी आधी पृथ्वीराज चव्हाणांनी मला सांगितलं की आम्ही 2000 रुपये ठरवतो आहोत दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमध्ये. वडेट्टीवारांनी तर जाहीरच करून टाकलं विरोधी पक्ष नेत्याने की आम्ही 3000 रुपये. त्याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी महालक्ष्मी योजनेअंतर्गत लोकसभेच्या आधी जे वचनपत्र ज्याला न्यायपत्र म्हणतात जाहीरनामा जाहीर केला, त्यामध्ये दरवर्षी आम्ही स्त्रियांच्या खात्यामध्ये महालक्ष्मी योजनेखाली 1 लाख रुपये टाकू असं वचन अगदी दिलेलं होतं. केंद्राकडे अधिक पैसा असतो, स्टेटकडे पैसा नसतो, म्हणून तेवढे शक्य नाही, कारण ते 8000 रुपये समथिंग होतात, तेवढे तर शक्य नाहीये. पण ऑलरेडी कर्नाटकमध्ये दर महिन्याला 2000 रुपये महालक्ष्मी योजनेखाली दिले जातात. तेलंगणामध्ये 2500 रुपये दिले जातात आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार किमान 2000 रुपये दर महिन्याला सहज देऊ शकतं आणि ते दिले पाहिजे. त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे आपण अस्वस्थ राहायचं कारण नाही. उलट आपण मेसेज पोचवला पाहिजे की या उद्दाम भावांना, धमक्या देणाऱ्या भावांना हाकला, त्यांच्याऐवजी जरा तुमच्याशी सभ्यपणे वागणाऱ्या भावांना निवडून आणा. ते तुम्हाला अधिक लाडकं बनवणार आहे, अधिक पैसे देणार आहे. आता राहिला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, तो वेळ मी या ठिकाणी थांबणार आहोत. सध्या राहुल गांधींनी रिझर्वेशनला विरोध केला म्हणून जिकडे तिकडे बोंबाबोंब सुरू आहे. राहुल गांधी असे म्हणाले की आम्ही रिझर्वेशन संपवून टाकू. खरं कसं राहुल गांधी म्हणाले का? बीजेपीने संपूर्ण, आता केवळ 7 मिनिटात थांबणार आहात, मी थांबणार आहे, मध्ये मध्ये कृपया उचलू नका, 5-7 मिनिटं थांबा. तर मित्रांनो, राहुल गांधींनी जाहीर केलेला आहे, काय जाहीर केलेलं आहे की त्यांनी रिझर्वेशन संपवणार असं मत. असं कोणाचं म्हणणं आहे ते गायकवाड नावाचे एक एमएलए आहे, ते तर म्हणताय की याला काय केलं पाहिजे, जो कोणी राहुल गांधींची जीप टाकून आहे त्याला 17 लाख रुपये मिळेल. दुसरे आणखी विद्वान आणि डॉक्टर अजून बोलले. आता त्यांना काय होतं आढळले, राहुल गांधींची जीप छाटण्याच्या वेळी, जाण्याच्या वेळी काय केलं पाहिजे, त्याला सत्य दिली. पण आता राहुल गांधीच्या जीवेला सत्य पाहिजे त्याच्यापर्यंत मला नाही. तिकडे ज्ञानेश महाराजची जीप जाळायची, श्याम मानवाची जाळायची, राहुल आपलं हे जे अवेलेबल आहे ते आहे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर बीजेपीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचं मत असं आहे की राहुल गांधींनी रिझर्वेशन संपवण्याची भाषा केलेली आहे आणि म्हणून त्यांचा निषेध सुरू आहे. डॉक्टर अनिल बोंडे हे कोण आहेत माहिती, काही माझे फार चांगले मित्र होते, तरी मला डाऊट आला म्हणून माझ्या अमरावती डॉक्टर मित्रांना फोन केले, म्हणजे यांची डिग्री झाली आहे का? ते म्हणाले हो MBA. म्हटलं आयुर्वेद आहे का? नाही, MBBS झाल्यानंतरची MBA केलेली आहे. आता मला सांगा, जो माणूस MBBS झालेला आहे, MD झालेला आहे, त्याला सामान्य इंग्रजी येतं की नाही? यायलाच सवय, नाहीतर तो पास नाही. नंबर 2, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जे काही बोलले त्यांना माफ करायला पाहिजे. त्यांची डिग्री शोधायचा मी प्रयत्न केला. विकिपीडियामध्ये बसलेलं आहे की त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन सायन्स मध्ये केलेलं आहे, काहीच लिहिलेलं BSc पास असं पण म्हटलेलं नाही आणि पार्कोर मधलं एज्युकेशन सोडलं असं म्हटलेलं नाही. कारण BSc पार्कोर मधनं सोडलं, MSc पार्कोर मधनं सोडलं नाही. आता ज्याच्याबद्दल सांगताच येत नाही अशा माणसाच्या एज्युकेशन बद्दल बोलण्याचे अर्थ नाही आहे. त्यामुळे बावनकुळेंना माफ करून त्यांना इंग्रजी कळत नसावं, त्यांना आपण एवढाच सल्ला देऊ की कृपया तुमचे नातू वगैरे कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकत असतील, त्या शिक्षिकेला बोलावून द्या आणि थोडंसं इंग्रजी त्यांना समजून. पण देवेंद्र फडणवीसांचं काय करायचं?
देवेंद्र फडणवीसांच्या डिग्री मी शोधल्या की एबीएस मला माहित होतं, माझी अनेका कायद्याबद्दल त्यांच्यासोबत चर्चाच झालेली आहे. पण ते केवळ रेल्वे नाहीये, मॅनेजमेंट मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी जर्मनीवरनं मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा पण घेतलेला आहे, जर्मनीवर, म्हणजे इंग्रजी किमान त्यांना उत्तम येतं. आता या माणसांना जर उत्तम इंग्रजी येतं तर राहुल गांधी काय, अमेरिकेमधल्या जॉर्ज टाउन येथे एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला की भारतातले रिझर्वेशन केव्हा संपतील. त्याला उत्तर देताना राहुल गांधी काय म्हणाले, पहिले ते वाक्य जरा मी इंग्रजीत तुम्हाला वाचून दाखवतो. वी शुड थिंक ऑफ क्रॅकिंग रिझर्वेशन, वी शुड थिंक ऑफ क्रॅकिंग रिझर्वेशन ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. ज्यावेळेस इंडिया हा फेअर प्लेस बनेल त्याच वेळेस आपण रिझर्वेशन बंद करण्याचा, क्रॅक करण्याचा विचार करू शकतो. पुढचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण इंडिया मात्र अजून फेअर प्लेस नाही. इंडिया अजून फेअर प्लेस बनलेला नाही, त्यामुळे आपण रिझर्वेशन थांबवू शकत नाही. शब्दामध्ये ते बोललेले आहे. आता त्या माणसाचं इंग्रजी अतिशय उत्तम आहे, त्यामुळे त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या मांडणी केली. मला वाटतं काही चूक झाली का बोलण्यात, म्हणून मी मुद्दाम त्यांचं भाषण ऐकलं, लिखित फॉर्म मध्ये जे आहे ते पाहिजे. आता यामध्ये एक शब्द आहे फेअर प्लेस. तुम्ही आता आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, टक करा फेअर प्लेस म्हणजे काय, ऑक्सफर्ड डिक्शनरी तुम्हाला सांगते. फेअर प्लेस याचा अर्थ समान संधी. ज्या वेळेस या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळेल त्यावेळेस आम्हाला रिझर्वेशन बंद करता येते. पण अजून भारतामध्ये अशी समान संधीची व्यवस्था आलेली नाही, त्यामुळे रिझर्वेशन बंद करणं शक्य नाही, असं डायरेक्टली राहुल गांधी बोललेले आहे. असं बोललेले असताना देवेंद्र फडणवीसांसारखा शिकला सवरलेला अक्कल असणारा माणूस जर असं बोलत असेल त्याचा अर्थ काय. त्याच विकिपीडियामध्ये लिहिलेलं आहे की पहिले देवेंद्र फडणवीस बालपणामध्ये एका कॉन्व्हेंटमध्ये शिकत होते. त्या कॉन्व्हेंटचं नाव होतं इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल. वडील जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी ते सोडलं आणि कोणत्या तरी गुरुकुलात शिकायला गेले. म्हणून मला असं वाटतं जरी त्यांनी एलएलबी मॅनेजमेंटच्या डिग्र्या घेतल्या कोणी पण घेतल्या, त्या डिग्र्यांचा पत्ताच नाही. केव्हा घेतल्या, कोणी घेतल्या, वर्गमित्र एकही वर्गमित्र नाही, अशा त्यांनी डिग्र्या घेतल्या. फडणवीसांनी डिग्र्या अशा घेतल्या, शंका येणार तुम्ही म्हणा. कारण फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ नाही असं असून एलएलबी झाला माणूस कसं काय होऊ शकतो. आता त्यांनी मध्येच कॉन्व्हेंट सोडल्यामुळे गडबड झाली असेल तर त्यांची मुलगी डेफिनेटली कॉन्व्हेंट मध्ये शिकत असावी. तिच्या बाईला त्यांनी बोलवून घ्यावं. एक अमृताबाईंचं पण इंग्रजी चांगलं आहे, त्यांना विचारावं आणि फेअर प्लेस याचा नेमका अर्थ काय समजून घ्यावा. त्यामुळे मला देवेंद्र फडणवीसांचं शिक्षण करण्याची गरज लागली आहे. कारण हा खोटारपणाचा अर्थ आहे. आयदर तुम्ही 100% खोटारले आहात किंवा तुम्हाला साधे इंग्रजी कळत नाही, दोन पैकी काहीतरी असावं. राहुल गांधी रिझर्वेशन बद्दल अत्यंत आग्रही आहेत. उलट ते म्हणतात की सगळ्या जातीनुसार जनगणना झाली पाहिजे, जातीगत जनगणना झाली पाहिजे. जातीनुसार ज्यांची जेवढी संख्या तेवढा त्यांना सहभाग मिळाला पाहिजे या देशातल्या सगळ्या यंत्रणांमध्ये, हे जाहीररित्या ते बोलतात. एवढंच नव्हे तर त्यांनी मोदींना एवढे आवाहन केलं की हे 50% जे रिझर्वेशनचं सिलिंग आहे ते तुम्ही घटनादुरुस्ती करून बदलवून घ्या, तुमच्या सरकारने नाही केलं तर आम्ही करू, असं अभिवचन त्यांनी ऑलरेडी काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी केलेलं आहे. आणि अशा माणसांवर रिझर्वेशन बंद करण्याचा हे आरोप करतात. ठिकठिकाणी या पद्धतीनं खऱ्या अर्थानं भांडवल न करता याचा अर्थ यांचं शैक्षणिक निवारण जरी वाढलेला आहे किंवा ही मान खोटारडी माणसांची जमात आहे, या दोन पैकी एकच अर्थ याबद्दल निघू शकतो.
मित्रांनो, हे भ्रष्टाचार शिरोमणी आहेत, याबद्दल काही वेगळं मी बोलण्याची गरजच नाहीये. शिवाजीचा पुतळा कसा 8 महिन्यात मोदींनी उद्घाटन केल्यानंतर कोसळला, हे भ्रष्टाचाराचं एक खरं उदाहरण आहे. महाराष्ट्र सरकारशी माझा जेवढा संबंध येतो त्याच्या आधारावर मी सांगू शकेल की गेल्या 2.5 वर्षातलं सरकार जेवढे भ्रष्टाचारी आहे तेवढं महाराष्ट्रामध्ये कोणतं सरकार भ्रष्टाचारी नव्हतं. ते 50 कोटी वगैरे तर उघड झालेच. आता दुसरा भ्रष्टाचार उघड, तुम्ही आमच्यासोबत याल तर 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटीच्या योजना मी तुम्हाला देऊन, आणि पूर्वी असं होतं की साधारणतः आमदार निधीमधून 10% त्या आमदाराला मिळतात. इथे सरळ सरळ तोंडावर सांगितलं 50% ठेवून घ्यायला पुढच्या निवडणुका आहेत ना. म्हणजे 100 कोटी, 200 कोटीच्या योजना 50% ठेवा, 40% सेवा, मस्त. यांचं सरकार बदलल्यानंतर यांचे भ्रष्टाचाराचे एवढे नमुने बाहेर येणार आहेत, राहणार तुम्ही मला कळत नाही. देशात राहणार की देशाच्या बाहेर पळून जाणार सांगता येत नाही, अशी यांची अवस्था होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या पुढ्यामध्ये आता संधी आहे. येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. हे जे सांप्रदायिक मनोवृत्तीचे, मनोवादी विचारसरणीचे कुंची लोक आहेत, भ्रष्ट लोक आहेत, हुकुमशाह आहेत, आणि हे जे शेतीबद्दीचं सरकार जे चालू आहे ते आपल्याला अतिशय सक्रियरित्या घडवायचे आहे. आणि संविधान मानणारे, शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय देण्याचं आश्वासन देणारे लोकशाहीवादी जे सरकार बनू शकते ते महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला निवडून आणायचं आहे, असं जाहीर आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. श्याम मानव चैनल को आपका समर्थन देने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें। चैनल के नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबाएं।